तुम्ही कल्पनाला पण अनम्यूट करा. मी कल्पनाने आहे केलं. unmute आहे. हा हा लेट अस कल्पना सुरू कर. वेलकम वर्षा भट. आज आपल्या 11वी क वर वर्षा आपले अनुभव सांगणार आहे. आय होप वर्षा, इफ आय से बाय युअर फर्स्ट नेम नो प्रॉब्लेम. नक्की नक्की, हो नक्की. तर वर्षाची ओळख म्हणजे फार मोठी करून देत नाही, पण आपल्या 11वी क साठी म्हणजे आपल्या माईची बाची किंवा तिची, आय डोंट नो आत्या काय कसं म्हणायचं ते, पण वर्षा इज वन ऑफ द व्हेरी लर्नेड पर्सन. खूप शिकलेली आहे कायद्यामध्ये, आणि ती आज आपल्याला तिचे अनुभव किंवा तिच्या अनुभवांपेक्षा तिच्या ज्ञानाबद्दल आपल्याला ती बरंच काही सांगणार आहे. म्हणून लेट अस वेलकम. अँड वर्षा, आय रिक्वेस्ट यू टू स्टार्ट विथ युअर प्रेझेंटेशन. एक मिनिट, त्याच्या आधी मी बोलते. या मला थोडस तिच्याबद्दल बोलायचं आहे. तर वर्षा ही हेमाची भाची, म्हणजे आपली भाची, हुशार, उच्च शिक्षित, विद्याविभूषी अशी ही वर्षा आज आपल्याकडे आलेली आहे. तिचा आतापर्यंत जीवनाचा आलेख पाहिला तर आपल्याला अभिमानच वाटतो. कारण डॉक्टर आणि वकील ही दोन्ही पदवी ती लावते. वयाच्या 10व्या वर्षी वडिलांचे छत्र हरवलेले होते, तरी तू संघर्ष करून इथपर्यंत पोहोचलीस. मेहनतीशिवाय पर्याय नाही याची प्रचिती तुला लहान वयातच आली होती. म्हणून तू जिद्दीने धडाडीने या सर्वांवर मात केलीस आणि उंच भरारी घेतलीस. याचा आम्हाला खूप अभिमान आहे. तू आज विप्रो सारख्या अशा ठिकाणी आहेस की तुझ्या अंडर जवळजवळ 200 लीगल, टेक्नो लीगल वर्क आहे, आणि त्याबद्दल तुझं कौतुकच आहे. तर आता सुरू करूया तुझ्या ग्रॅज्युएशन नंतर पासून. ओके, नमस्कार. म्हणजे तू रुईया कॉलेज मधनं ग्रॅज्युएट झाली, बरोबर? हो हो हो. मग त्याच्या पुढचं तू सांग. पहिल्यांदा मी सगळ्यांचे आभार मानते. थँक्यू सो मच. मला इतकी मोठी जबाबदारी दिली आहे आणि तुम्ही इतके तुम्ही स्वतःच इतके मोठे आहात. प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येकाने काही ना काहीतरी शिखर गाठलेलं आहे, आणि तुमच्यासमोर मला बोलायची संधी मिळते त्याच्याबद्दल प्रथमतः धन्यवाद. तर माझं नाव वर्षा धुमाळे, माहेरची मी धुमाळे आणि आता सासरी भट. मी रुईयामधनं इकॉनॉमिक्स मध्ये पदवी घेतली. तर रुईयामध्ये पण माझा अगदी दुसरा नंबर वगैरे होता. मला आठवत आहे मी जेव्हा शिकत होते तेव्हा बरेच जण तेव्हाही क्लासेस यायचे, कारण मी इकॉनॉमिक्स या विषयामध्ये पदवी घेतली, बी इकॉनॉमिक्स. आणि मी काही क्लास वगैरे लावले नव्हते, कारण तेव्हा नव्हतंच काही, म्हणजे असे पैसे वगैरे नव्हते स्वतःच शिकायचं वगैरे. पण एकदा मी चूक केली तर मला आठवते की आमच्या भिडे मॅडम होत्या, त्या म्हटल्या ठीक आहे वर्षा, तू बोर्डाजवळ ये, आणि त्यांनी अक्षरशः ब्लॅकबोर्ड जवळ मला ते गणित सॉल्व्ह करायला सांगितलं होतं, आणि त्या विषयात मी पहिली आले. सो आय थिंक म्हणजे मी असं मागे जेव्हा वळून बघते तेव्हा कळतं की मला खूप माझ्या शिक्षकांचा, ऑब्व्हियसली माझी आई तर प्रत्यक्ष खूप मोठा सपोर्ट आहेच. हेमामावशी मेजर इन्फ्लुएन्सर. पण अशा गोष्टींमुळे मी कदाचित पुढे येऊ शकले. तर हे शिक्षण करत असताना म्हणजे माझे बाबा मी 10 वर्षाची असताना, माझी बहीण पण कॉलवरती आहे, ती 8 वर्षांची होती. आणि तेव्हा मला आठवतंय कोल्हापूरला बाबा गेले तेव्हा मी जस्ट अशीच आकाशाकडे बघत बसले होते. तो हेमामावशी माझ्या शेजारी येऊन बसली आणि ती म्हटली तू पण बाबांसारखं काहीतरी करून दाखव. आणि तिथे त्या क्षणाला मला वाटतं ते डोक्यामध्ये होतं की बाबांसारखं काहीतरी करायचं. काय करायचं ही कल्पना नव्हती. BA करत असताना रुईयामध्ये असल्यामुळे अतिशय हुशार सगळे विद्यार्थी, अतिशय हुशार शिक्षक यांचा प्रचंड परिणाम, आणि लहानपणापासून मी वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे, त्याच्यामुळे विचार करण्याची पद्धत ठरलेली होती. तर रुईयामधनं सगळेजण इकॉनॉमिक्स, म्हणजे मला आठवतंय मी RBIच्या पण कुठल्या परीक्षांना गेले होते, तर माझं सिलेक्शन झालं होतं, पण त्यांनी सांगितलं मला बोलून की आम्ही तुला सिलेक्ट करणार नाही आहोत, कारण मी क्लरिकल पोस्टसाठी अप्लाय केलं होतं. म्हणजे मी सगळ्याच परीक्षा दिल्या, राईट फ्रॉम तिकीट चेकर टू क्लरिकल अशा. आणि त्यांनी सांगितलं की आम्ही आता तुला घेतलं तर तुझा कदाचित अभ्यासावरचा फोकस जाईल, त्यामुळे आता थोडे कष्ट होतील, पण तू अभ्यास पूर्ण कर आणि नंतर मग ऑफिसर म्हणून जॉईन हो.
तर असे माझे अनुभव म्हणजे मी पण जेव्हा बघते मागे वळून की मला नवल वाटतं की हे मी कसं करायचं, म्हणजे कुठनं ती स्फूर्ती यायची जी लढण्याची किंवा जिद्द. पण मला एक आठवतंय, वीणा गवाणकरांचं पुस्तक आहे एक होता कारभार. मला माहितीये तुम्हाला प्रत्येकाला नक्कीच त्या पुस्तकाबद्दल माहित असेल, बरोबर? एक होता कारभार. ओके, हो सगळेजण हो. ओके, म्यूट वर असल्यामुळे बोलू शकत नाही. आता एक होता कारभार मधलं जे वाक्य आहे, स्टार्ट वेअर यू आर विथ व्हॉट यू हॅव, मेक समथिंग ऑफ इट अँड नेव्हर बी सॅटिस्फाईड. आय थिंक दॅट बिकेम, म्हणजे माझ्या जीवनाचं सूत्र ते झालं. आणि दरवेळेला माझ्या पुढे जेव्हा पण मला कधी असं वाटायचं की बापरे आता पुढे काय, पण आय थिंक त्या वाक्याने मला प्रचंड स्फूर्ती दिली. आणि विशेषतः आपण जे म्हणतो ते करण जोहरच्या पिक्चर मधलं जे वाक्य आहे की काय, तुम्ही विचार करता आणि त्याप्रमाणे तुमच्या आयुष्यामध्ये गोष्टी घडतात. तर नेमक्या वीणा गवाणकर माझ्या आयुष्यात परत आल्या ऍक्च्युली, आणि त्यांचा पुतण्या माझ्याबरोबर काम करायचा. तर मग शेवटी त्यांना मी घरी वगैरे आणलं आणि त्यांचा एक मोठा कार्यक्रम पण मी केला होता पुण्यामध्ये. मी सगळ्या महिलांना बोलून आणि त्यांच्यासमोर वीणा गवाणकरांनी ते पुस्तक कसं लिहिलं, त्याच्या मागची प्रेरणा काय होते, म्हणजे अशा अशा स्त्रियांच्या बरोबर तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा तुमच्या आयुष्यात एक नकळतपणे खूप परिणाम होतो आणि ते कुठेतरी खोलवर रुजल्या जातं. तर अशी माझी सुरुवात शाळेमधली. कॉलेजमध्ये पण मी प्रत्येक स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे. मला आठवतंय मी लोकहितवादी आम्हाला धडा होता 11वीला, आणि त्याच विषयावरती मला एका स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा होता. आणि मावशीमुळे, कदाचित हेमा मावशीमुळे, मला मुंबईतल्या बऱ्याचशा लायब्ररीज माहितीये. आय डोंट नो, त्यावेळेला मी मराठा ग्रंथसंग्रहालय आपलं दादरच्या जवळ होतं. तिथे जाऊन अगदी नोट्स वगैरे काढायचे. पण इंटरेस्टिंगली माझं जेव्हा ती स्पर्धा सुरू होती तेव्हा माझा 20वा नंबर होता. 20च पार्टिसिपंट होते आणि 1 ते 20 लोक याच विषयावरती बोलल्यामुळे मी इतकी थकले होते ऐकून ऐकून की जेव्हा मी स्टेजवर गेले तेव्हा मी सगळं चुकीचं बोलून आले. आणि सर्टनली माझं सिलेक्शन नाही झालं त्याच्यामध्ये. पण आणि तेव्हा ते जे प्रमुख पाहुणे होते त्यांनी माझ्यावरती प्रचंड टीका पण केली होती. पण जेव्हा ते बोलायला लागले तेव्हा त्यांचं भाषण आणि माझं भाषण त्याच्यामध्ये एवढं सिमिलॅरिटी होती की मी बोलले असं ते बक्षीस माझंच होतं मला माहित होतं. पण हे पण अनुभव खूप महत्वाचे असतात की तुम्ही तेवढा पेशन्स पाहिजे. आणि तेव्हा पण 20वा नंबर जरी असता तरी मला बोलता आलं नाही, तर ते त्याच्यामधनं पण शिकायला मिळतं की काय आपण कुठे चुकलो. आणि आय थिंक मला प्रत्येक वेळेला सवय आहे ती की स्वतःकडेच टीकात्मक, इट्स पॉझिटिव्ह निगेटिव्ह माहित नाही, पण टीकात्मक पद्धतीने स्वतःकडे बघायचं आणि पुढे कसं जायचं. तर असं रुईयामध्ये पण प्रचंड शिक्षकांचं प्रचंड प्रेम. म्हणजे आमच्या शिक्षिका आम्हाला बाहेर घेऊन जायच्या आईस्क्रीम खायला, कारण सतत अभ्यासाशिवाय मी काही केलं नाहीये. दॅट्स अनदर निगेटिव्ह आय थिंक. कारण म्हणजे लग्नानंतर किंवा मे बी तुम्हाला जेव्हा तुमच्याकडे फिनान्शियली तुमची स्ट्रॉंग नसतात तेव्हा तुम्ही फक्त एकाच गोष्टीवरती ध्येयाने प्रेरित असता की नाही मला पुढे जायचंय, काहीतरी व्हायचंय आणि घरची परिस्थिती पण बदलायची आहे. तर तेव्हा असं संगीत किंवा नाट्य किंवा म्हणजे बघायचं पण एवढं नाही, एवढा इन्फ्लुएन्स नव्हता. आता आय थिंक मी बरंच त्या क्षेत्राकडे पण वळायला लागलेलं आहे. माझी पण आवडी-निवडी तशा बदलायला लागलेल्या आहे. कारण कदाचित एका फ्रंटवर तुम्ही सेटल होता, तेव्हा तुम्ही दुसरा विचार करू शकता. तर रुईयामध्ये पण प्रचंड शिक्षकांचं प्रेम अजूनही लोक ओळखतात. आणि त्याचं श्रेय पण ते आम्हालाच देतात. शिक्षक म्हणतात की तुमच्यासारखे स्टुडंट असले की ते लक्षात राहतातच म्हणून. तर रुईयामधनं मी मग MA पार्ट 1 मॉनिटरी आणि इंटरनॅशनल इकॉनॉमिक्ससाठी मुंबई विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला. आणि मग तेव्हा ते करत असताना लक्षात आलं की मे बी आपल्याला पुढे याच्या किती आपल्या इकॉनॉमिक्स करून आपल्याकडे किती मार्ग ओपन होणार आहेत माहित नव्हतं. आणि रुईयामध्ये अशी परंपरा होती की रुईयाचे आर्ट्सचे स्टुडंट ते नॉर्मली टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मध्ये जाऊन परीक्षा द्यायचे मॅनेजमेंट करण्यासाठी. तर मी पण म्हटलं की ठीक आहे आपण ट्राय करून बघूया. आणि मी त्या परीक्षेला गेले. परीक्षेमध्ये पण विषय अतिशय अवघड होते. वेदर इंडिया शुड गो फॉर लोन फ्रॉम इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, कारण तेव्हा नक्कीच आपली इकॉनॉमी ओपन अप होत होती. आणि दुसरा पण विषय होता की टेररिस्ट, कारण 93 ला जेव्हा मी परीक्षा देत होते तेव्हा आपल्याकडे नुकताच तो दहशतवाद्यांचा हल्लाही झाला होता. आणि माझ्या बरोबरचा एक जो मुलगा होता त्यांनी MA इंटरनॅशनल हे आय थिंक मी विसरते शब्द, पण आता फॉरगेटिंग द टॉपिक नाव. पण त्याचा MA त्या विषयामध्ये होता आणि तो विषय म्हणजे त्याच्या नॅशनल इंटिग्रेशन त्यांनी केलं होतं आणि जवाहर JNU विद्यापीठात. म्हटलं बापरे, आम्हाला 2 ऑप्शन दिले होते, पॉलिटिकल पार्टीज आर सपोर्टिंग टेररिझम और नॅशनल इंटिग्रेशन. आणि मग त्यात तो माझ्या शेजारी बसला होता तेव्हाच भीती वाटली, बापरे हा मुलारी तर आपण नॅशनल इंटिग्रेशनच्या डेफिनेशनच्या पलीकडे किती बोलू शकणार आहोत. आणि म्हणून मग मी लीड घेतला आणि सगळ्यांना सांगितले की आपण सध्या मुंबईमध्ये आहोत. आय थिंक विथ द पॉलिटिकल पार्टीज सपोर्टिंग टेररिझम इज द मोस्ट रेलेव्हंट टॉपिक इन टुडेज कॉन्टेक्स्ट. सो लेट्स जस्ट टॉक अबाउट दॅट.
आणि मी सगळ्यांचं ओपिनियन घेतलं आणि तो विषय निवडला गेला आणि माझं सिलेक्शन झालं. अनफॉर्च्युनेटली त्या मुलाचं सिलेक्शन झालं नाही. सो असे पण अनुभव म्हणजे TISS मध्ये माझं सिलेक्शन आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीये तर मी रिझर्वेशन कॅटेगरीमध्ये अप्लाय केलं होतं पण माझा परफॉर्मन्स ऍट द रिटन टेस्ट मध्ये आय वॉज द ओनली वन हू रोट ऑन वेदर इंडिया शुड गो फॉर मोर लोन फ्रॉम IMF आणि त्याच्यामध्ये खूपच वैचारिक पद्धतीने मला आणि मग नंतर मग ग्रुप डिस्कशन मध्ये या विषयावरती पण व्यवस्थित बोलला गेलं. मी सगळ्यांना खूप इन्व्हॉल्व केलं आणि इंटरव्ह्यू मध्ये पण असं म्हणजे मोठा TISS मध्ये हॉल आहे त्याच्यामध्ये एका कोपऱ्यामध्ये सगळे 5 प्रोफेसर्स बसतात आणि तुम्ही एका टोकाला असता कॅन्डिडेट अँड दे जस्ट वन प्रोफेसर जस्ट केप्ट ऑन लुकिंग ॲट यू द अदर्स विल कीप ऑन आस्किंग यू क्वेश्चन्स. तर अशा प्रकारे तिथे माझा परफॉर्मन्स खूप छान होता आणि मग माझं ओपन कॅटेगरीमध्ये सिलेक्शन झालं. मी माझा रिझल्ट बघायला गेले तेव्हा मला गेटमध्येच मला ऍक्च्युली होते ते लोक येऊन मला त्यांनी माझं अभिनंदन केलं म्हणजे मला जायची गरज पण नव्हती की त्यांनी सांगितलं की तुमचं झालंय आणि तेव्हा क्लासेस सुरू झाले तेव्हा प्रत्येक जण वर्गामध्ये येऊन विचारायचा हु इज वर्षा धुमाळे बिकॉज आय थिंक माझं ओपन मध्ये सिलेक्शन झाल्यामुळे अजून एका शेड्यूल कास्ट मुलाला प्रवेश मिळाला. तर असे पण अनुभव आले आणि म्हणजे शिक्षकांनी पण खूप सपोर्ट केला. जेव्हा मला जॉब मिळाला TISS मधनं आय वॉज द लास्ट पर्सन टू गेट अ जॉब कारण जॉब मध्ये आता आपल्याला कळतं की there are a lot of issues, right? It's not just your capability, but your ability to communicate, your ability to take initiative. आणि तेव्हा कदाचित आपण मिडल क्लास फॅमिलीमधनं असल्यामुळे तेवढा तो कॉन्फिडन्स वगैरे ह्या बऱ्याच गोष्टी काउंट करत असतात आणि तिथे मला मग शेवटी मला सगळ्यात जॉब मिळाला. तेव्हा माझे प्रोफेसर दत्ता होते ते आता कोकमध्ये आहेत. सो आय थिंक ही स्टार्टेड क्राईंग कारण त्यांना असं वाटत होतं की ही माझी एवढी हुशार विद्यार्थिनी आणि म्हणजे त्यांच्या भाषेमध्ये आय रिअली डोंट अडकली. नेटवर्क प्रॉब्लेम आहे का? नेटवर्क प्रॉब्लेम दिसतो तिला काहीतरी. नाही नाही आले. आय हॅव जॉईन. सॉरी. नो इश्यू. हा ऐकू येते सगळ्यांना? हो हो. पण तो दिसत नाही आता. So Dr. Datta म्हणजे okay, I think it's getting there is some bandwidth issue today. So Dr. Datta was very happy की okay माझ्या विद्यार्थिनीला मिळाला आणि लुपिन मध्ये पण मी माझा पहिला जॉब लुपिन मध्ये आणि मी तेव्हा इंटरनॅशनल रिलेशन्स म्हणजे इंडस्ट्रियल रिलेशन्स नॉट इंटरनॅशनल रिलेशन्स इंडस्ट्रियल रिलेशन्स मध्ये सुरू केलं आणि मग तिथे मी तारापूरमध्ये आय वॉज द ओनली वुमेन अगेन ॲट द मॅन्युफॅक्चरिंग प्लांट. तिथे पण ऑलमोस्ट 2 होते आणि त्या सगळ्यांबरोबर मी नेगोशिएशन वगैरे करत होते कलेक्टिव्ह बार्गेनिंग. तर आय रिमेंबर तिथे देखील एवढी लहान मुलगी एवढ्या सिनियर पोस्टला आल्यावरती आय थिंक इट वॉज लिटल डिफिकल्ट फॉर अबाउट वे बॅक इन 99 वगैरे. सो 97 मध्ये ऍक्च्युअली दॅट वॉज माय फर्स्ट जॉब. तर तिथे देखील बरेचसे चॅलेंजेस आले आणि मी तारापूरला एकटे राहत होते तेव्हा पण एकदा अशी मीटिंग सुरू होती आणि आय हॅड सो मेनी पॉइंट्स टू टॉक अबाउट बट द जनरल मॅनेजर सेइंग नो ओके यू कीप क्वाइट आणि तो फक्त हाताने असं मला हे करत होता. सो देन आय वॉज लाईक ओके व्हॉट इज गोइंग ऑन हिअर आणि मग नंतर सगळी मीटिंग संपल्यावरती देन आय has to leave the office, his office. Looked at him and said, Mr. Jadhav, I know you did not allow me to speak, but I think this is going to be detrimental to the growth of the organization. So when I look back from where I used to get that courage, म्हणजे तेव्हा तर म्हणजे नोकरी जाण्याची पण अशी भीती वगैरे कशी नव्हती. कुठनं हे शब्द यायचे असं आता विचार केला की आता थोडं नवल वाटतं की आपल्याकडे एवढं करेज होतं तेव्हा की येस आय कुड रिअली पुट माय फूट डाऊन. जर माया अँगलो तुम्ही सगळ्यांना माहित असेल ती आफ्रिकन अमेरिकन कवयित्री आहे. तिच्या भाषेमध्ये जेव्हा एखादी बाई उभी राहते तेव्हा ती इतर बायकांना पण इनडिरेक्टली मदत करत असते आणि आय थिंक दॅट हॅज बीन अ मोटो ऑफ माय लाईफ ॲज वेल. आय रिअली बिलीव्ह इन मेंटॉरिंग आणि मी बऱ्याच लोकांना खूप मेंटॉरिंग मी आणि माझा नवरा विजय पण आणि बहुतेक ते माझ्या बाबांकडनं आलेलं आहे कारण माझे बाबा पण सचिवालयामध्ये होते आणि 10वीचा रिझल्ट आमच्याकडे आठवते आम्हाला की कॅलेंडरमध्ये सगळ्या मुलांचे नंबर्स असायचे आणि मग मुलगा पास झाला की त्याला पेढे आणि पुढच्या शिक्षणासाठी मदत असं सगळं कदाचित ते तुम्ही तुमच्यावरती नकळतपणे कोरल्या जातं मनावरती आणि त्याचा खूपच फायदा झाला. मी जस्ट तुम्हाला काही प्रश्न विचार असेल तर तुम्ही मध्ये मला थांबवू शकता आणि विचारू शकता प्रश्न. ओके अजून काही नाही तूच हे कर मध्ये थांबवीन मी तुला. ओके ठीक आहे. सो अशा प्रकारे मग मी माझा लुपिनचा जॉब सुरू होता. नंतर मी नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये आले तेव्हा देखील प्रत्येक ठिकाणी मी काही ना काहीतरी म्हणजे आय नो पोल्युशनचा खूप मोठा प्रॉब्लेम होता तारापूरमध्ये. सो आय रिमेंबर गोइंग टू दी
अदर फॅक्टरी अँड देन इन्व्हेस्टिगेटिंग, म्हणजे तिथे देखील खूप करेज की तुम्ही कुठल्या तरी दुसऱ्या प्लांट मध्ये जाऊन इन्व्हेस्टिगेट करताय की व्हॉट इज द सोर्स ऑफ द पोल्युशन, अँड देन रायटिंग अ लेटर टू तारापूर इंडस्ट्रियल असोसिएशन, आणि मग त्याच्यावरती ऍक्शन घेण्यात आली. ऑल्दो माझा रोल होता HR मध्ये, बट आय डिड लॉट ऑफ डिफरंट थिंग्स. HR मध्ये माझ्या बरोबर तेव्हा जुन्या काळामध्ये माझा पण एक असिस्टंट होता, तर तो फक्त अतिशय हुशार होता, तो त्याचं नाव जगन्नाथ. आणि आय थिंक आय कुड स्पॉट हिज टॅलेंट. आणि मग मी त्याला एक काम दिलं होतं की कुरिअरचं तूच कुरिअर आणतोस, तुला कुरिअर कंपनी बद्दल माहिती आहे, तर आपल्याला आता चेंज करायचे, तूच का सगळे कोटेशन घेत नाहीत आणि तुम्हाला प्रपोजल तयार कर. तर त्याचं फक्त काम होतं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पत्र पाठवण्याचं, पण ऍट द सेम टाइम ही टूक दॅट इनिशिएटिव्ह. आणि मग तेव्हा मला आठवतं मी त्याला सांगितलं की तूच इनिशिएटिव्ह घेतलास, तूच प्रपोजल केलाय, वाय डोंट यू साइन इट. त्या काळामध्ये वर्कर लेवलचा माणूस ल्युपिनच्या लेटरवरती सिग्नेचर करणं वॉज ऑब्व्हियसली अनथिंकेबल, म्हणजे कोणाला ते शक्यच नव्हतं पटणं वगैरे. त्याचा पण खूप मोठा इश्यू झाला होता की कसं काय वर्षा कॅन आस्क अ पर्सन ॲट अ वर्कर कॅटेगरी. पण तेव्हा आय थिंक माझा हेतू होता की प्रत्येकाला काम करताना जे मोटिवेशन, मी जे काम केलेलं आहे त्याचं ते सफल होत आहे पूर्ण शेवटपर्यंत. एंड टू एंड ऍक्टिव्हिटी मी करतो आणि दॅट काइंड ऑफ मोटिवेशन इज कम्प्लिटली डिफरंट. आणि जस्ट टू टेल यू की आता तो जगन्नाथ लुपिनची R&D लॅब सांभाळतोय. सो आय थिंक आय एम ऑल्सो गुड ॲट जस्ट आयडेंटिफाईंग द पोटेन्शियल ऑफ अ पर्सन अँड एनकरेजिंग, प्रोव्हाइडिंग दॅट सपोर्टिव्ह एन्व्हायरमेंट. तर मला नेहमी असं जाणवतं की जेव्हा तुम्ही सपोर्टिंग एन्व्हायरमेंट तयार करता तेव्हा ऍक्च्युली खूप तुमच्यामध्ये प्रगती होऊ शकते. आणि आय थिंक माझं आय एम दी बेस्ट एक्झाम्पल फॉर दॅट. सो असं करता करता देन आय रिअली वॉन्टेड टू आय मेट माय हजबंड विजय. आम्ही दोघे एकाच ठिकाणी काम करायचो. मी पर्सनल मध्ये असल्यामुळे माझ्याकडे त्याची फाईल होती, बट वी कुडंट गेट मॅरिड. सो आय वॉज वंडरिंग व्हॉट शुड आय डू नाऊ. आणि तेव्हा मग माझं, कारण मी नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये होते, आमच्याकडे बरेचसे स्टुडंट यायचे. So I was talking to them and then I decided, okay, let me pursue my dream of law. Then I decided to go to US. पण त्याच्यासाठी पण काही माहित नव्हतं की आता कसं जायचं, काय करायचं, कुठल्या परीक्षा द्यायच्या. तर मला वाटतं मी मुंबईच्या USISC मध्ये जायचे आणि तिथे त्यांना विचारायचे की आय वॉन्ट टू अपिअर फॉर LSAT. आणि तेव्हा त्या लॉ स्कॉलरशिप ऍप्टिट्यूड टेस्ट लोकांना माहितच नव्हतं. सगळ्यांना वाटलं मी SAT साठी चाललेले आहे. सो तिथपासून ते स्ट्रगल होतं. देन देयर वॉज टू ऑप्शन्स की आय कुड इन्व्हाइट द सेंटर टू इंडिया और आय कुड ट्रॅव्हल. तर तेव्हा देखील मी सोपा मार्ग न निवडता ठरवलं ठीक आहे, आपण एवढे पैसे तर आपण खर्च करणार आहोत, तर लेट मी गो टू बँकॉक. सो दॅट वॉज माय फर्स्ट टाइम ट्रॅव्हलिंग आउटसाइड इंडिया टू गिव्ह दी एक्झाम. मग एक्झाम देण्यासाठी मी गेले बँकॉकला. तेव्हा तिथे फक्त एअर इंडियाचा एकच फ्लाईट असायचा आणि ते 5 दिवसांनी परत यायचं. सो आय हॅड टू नेसेसरली स्टे विदिन बँकॉक फॉर 5 days. इंटरनेट माझं बुकिंग वगैरे काही नव्हतं. सो आय लँडेड बँकॉक इन मिडल ऑफ द नाईट अँड देन वेअर विल आय गो, कुठेच राहणार वगैरे काही माहित नव्हतं. पण माझ्याबरोबर नागपूरचा एक सगळा टुरिस्ट ग्रुप होता. तर मी त्यांच्या गाईडला पकडलं, तिला म्हटलं बाई मी एक्झाम देण्यासाठी आलेला. आणि फर्स्ट ऑफ ऑल पीपल फाउंड इट व्हेरी डिफिकल्ट टू बिलीव्ह की कोणीतरी बँकॉकला परीक्षा द्यायला जाते. हा कॉन्सेप्टच कोणाला पटतच नव्हता. आय वॉज द ओनली पर्सन ऑन द फ्लाईट रिडिंग बुक्स. आणि नागपूरच्या त्या टीमला सगळ्यांना मी मदत करत होते की दार कसं उघडायचं, कसं काय ऑर्डर करायचं. आय वॉज डुईंग ऑल दॅट. मग त्यांच्याबरोबर मी पटायाला गेले. सो आय हॅड टू गो ट्रॅव्हल टू पटाया अलॉंग विथ देम. आय नो पटायाला सगळेजण बाहेर होते. आय वॉज द ओनली वन स्टडिंग इन माय रूम. माझ्या बहिणीचा फोन आला, कारण तेव्हा आपल्याला हे पण माहित होतं ना टाइम डिफरन्स काय असतो. बऱ्याच गोष्टी आता आपल्याला कळतं, पण तेव्हा काहीच कल्पना नव्हती. आणि आय थिंक हे बऱ्याच गोष्टी म्हणजे जास्त विचार न करता पण केले. आय जस्ट प्लंज्ड इनटू थिंग्स अँड देन डिसाइडेड ओके लेट मी डू दॅट. सो माझ्या बहिणीचा स्वाती वॉज ऑन द कॉल. तिचा फोन आला की ताई बहुतेक तुझी परीक्षा संपलेली आहे म्हणून. असं कसं होणार. तेव्हा परीक्षा सेंटरवरती जाण्यामध्ये पण एक मोठा हे होता की ड्रायव्हर कसा पकडायचा, बिकॉज तेव्हा बँकॉकमध्ये इंग्लिश बोलणारे खूपच कमी होते. आय डोंट नो वेदर द सिच्युएशन हॅज चेंज्ड नाउ, बट आय नो स्टील साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज मध्ये इंग्लिशचा पण प्रॉब्लेम होतो. तो कसा बसा तो ड्रायव्हर मिळाला आणि मग तो घेऊन गेला. परीक्षा 5:30 तासाची परीक्षा होती. I was the only student from India. Everyone else was actually taking exam from Japan, China. अशा बऱ्याच इतर देशांमधनं पण लोक आले होते. आम्ही 10 स्टुडंट्स होतो त्या सेंटरमध्ये. 5:30 तासाची परीक्षा आणि माझ्याकडे तर एकही पुस्तक नव्हतं बिकॉज आय डिडंट हॅव एनी स्टडी मटेरियल. सो आय जस्ट हॅड टू गो थ्रू वॉट एव्हर वॉज अवेलेबल ऑन द वेबसाईट. आणि मला आपल्याकडे मी जेव्हा 99 ला परीक्षा दिली तेव्हा 83चं पुस्तक मला रस्ता काटे, म्हणजे आहे ना कसे सगळे योग जुळून येतात. मला 83चं एक पुस्तक चर्चगेटला आपण रस्त्यावरती जे पुस्तकं विकतात त्यांच्याकडे मला मिळालं. सो आय ओनली हॅड वन बुक टू स्टडी. पण आय थिंक जेव्हा मी परीक्षा देत होते तेव्हा मला फक्त मी घरी परत सुरक्षित जाऊ दे हेच मनामध्ये होतं. आय डोंट थिंक आय वॉज फोकसिंग ऑन द एक्झाम, कारण तो पूर्ण जो अनुभव होता की दुसऱ्या देशामध्ये जायचं, स्वतःच हॉटेल निवडायचं
And I entered the hotel and I saw a lady in a shimmering gown singing. So म्हटलं बापरे, आय थिंक कदाचित आपण चुकीच्या ठिकाणी आलेलो आहोत. सो आय वॉज सो वरीड. आणि आय थिंक तेव्हा काहीच म्हणजे तेव्हा मायकल जॅक्सनचा एक शो टीव्हीवरती होता. सो आय कुड नॉट स्लीप द होल नाईट. सो आय वॉज जस्ट वॉचिंग दॅट शो अँड जस्ट प्रेइंग की ओके लेट मी डू वेल, लेट मी जस्ट कम्प्लीट दिस अँड देन गो बॅक. सो अशा प्रकारे परीक्षा झाली. माझ्याकडे फक्त पेन्सिल्स खूप जास्त होत्या. आता एक स्टुडंट आला आणि मला कमेंट पण केलं त्याने की आय थिंक यू आर द मोस्ट वेल प्रिपेअर्ड बिकॉज यू आर कॅरिंग सो मेनी पेन्सिल्स. कारण सगळ्यांकडे खूप पुस्तक होती, माझ्याकडे काहीच पुस्तक वगैरे पण नव्हती. सो आय केम बॅक टू इंडिया. बाहेर यायला पण 12 वाजताच मी एअरपोर्ट, रात्री 9चं फ्लाईट होतं पण मी 12 वाजताच येऊन बसले होते एअरपोर्टला. जस्ट दॅट फिअर ना की आपल्याला घरी सुरक्षित जायचंय म्हणून. बंटी आली होती मला रिसिव्ह करायला. माझ्या बॅग्स एवढ्या उशीर आल्या बिकॉज आय हॅड चेक इन सो अर्ली. सो तिला एवढं तोपर्यंत टेन्शन येत होतं, ताई आली की नाही, ताई आली की नाही. सो दॅट वॉज वन इम्पॉर्टंट माइलस्टोन इन माय लाईफ, दॅट गिव्हिंग द एक्झाम. आणि मग त्याच्यानंतर मी ऍप्लिकेशन सुरुवात केली. देन आय डिसाइडेड टू गो टू इंडियाना युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ लॉ. नाव इट इज नोन एज रॉबर्ट मॅकेनी स्कूल ऑफ लॉ. सो त्याच्यामध्ये देखील इंडियामध्ये तेव्हा इंडियामधनं जाणारी आय वॉज द ओनली स्टुडंट इन 2001 टू गो टू US टू स्टडी लॉ. आणि तेव्हा हे असं लोकांना माहितच होतं की लॉ करण्यासाठी जाऊ शकतो आपण. मला फक्त एक व्यक्ती माहिती होती जी बिल क्लिंटन बरोबर शिकली होती आणि ती महिंद्रामध्ये HR मध्ये ती होती. सो आय न्यू अबाउट दॅट लेडी, बट आफ्टर दॅट आय हॅड नो आयडिया एनीवन एल्स हॅड डन दिस. तिथे पण मग विजा मिळेल की नाही, कारण विजासाठी पण त्या विजा ऑफिसर्सना पण आय थिंक ते न्यू दॅट ओके दिस शी इज द ओनली स्टुडंट गोइंग टू US टू स्टडी लॉ. तरी त्या सगळ्या फॉर्मॅलिटीज खूप व्यवस्थितपणे पार पडल्या. मग कॉलेजमध्ये गेल्यावरती आय वॉज रिअली फॉर्च्युनेट. माय डीन ऑफ स्टुडंट्स ऍडमिशन, हर नेम इज अँजेला इस्पादा. आफ्रिकन अमेरिकन. ती मी गेल्याबरोबर US मध्ये लँड झाल्यावर पहिल्यांदा ती मला इंडियन रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेली जेवायला वगैरे, घरी फोन करायला सांगितलं. अँड देन आय स्टार्टेड. तिकडे 2 प्रकार ना, डे स्कूल आणि इव्हनिंग स्कूल असतं. सो आय वॉज जस्ट गोइंग थ्रू माझं फंडिंग काय आहे, मला किती जॉब करता येईल का. सो शी वॉज ट्राईंग टू टेल मी की इथला स्टडी खूप अवघड आहे. लॉ इज रिअली 90 क्रेडिट आवर्स आणि तुम्हाला पूर्ण दिवसभर तुम्हाला रोज ऍटलीस्ट 500 पेजेस तुम्हाला वाचावे लागतात, त्याशिवाय तुम्ही वर्गामध्ये जाऊ शकत नाही. अँड इट्स सॉक्रेटिक मेथड म्हणतात. की सॉक्रेटिक मेथड म्हणजे the professor will just come to the class and he will say, okay, Miss Dhumale, now please explain the facts of this case. What happened in this case? And if you're not prepared, they will not leave you. They will still expect you to talk about it. So असं सगळं तू कसं जमणार, हे सगळा विचार करता करता then she suggested, I think maybe then you should think about a evening school so that you can work during the day and then go for school in the evening. तर माझा पहिला प्रश्न होता की नाही पण आमच्याकडे इंडियामध्ये इव्हनिंग स्कूल म्हणजे असे परत अगेन माझं लिमिटेड नॉलेज की ज्यांना काही जमत नाही ते होते की इव्हनिंग स्कूलला जातात असं. पण ती म्हटली नाही नाही तसं नाही आहे, इथे पण तोच कॉन्सेप्ट आहे की ज्या लोकांना मुलांना जमत नाही दिवसभरामध्ये कॉलेजलाच यायला, आणि त्याच्यापेक्षा की प्रोफेसर सेमच असतात, प्रोफेसरची क्वालिटी बदलत नाही, तेच प्रोफेसर जे सकाळी शिकवतात तेच संध्याकाळी शिकवतात. सो यू विल नॉट बी ॲट एनी डिसएडव्हान्टेज. सो दॅट्स हाऊ आय डिसाइडेड टू ऑफर इव्हनिंग स्कूल. हे असताना चालू असतानाच 9/11 हॅपन, आणि मग 9/11 हॅपन म्हटल्यावरती पूर्ण कॅम्पसवरचं वातावरण बदललं होतं. बाय दॅट टाइम आय हॅड स्टार्टेड वर्किंग विथ द बिझनेस स्कूल एज वेल. म्हणजे 10 दिवसांमध्ये मला जॉब पण मिळाला बिकॉज ऑफ माय HR बॅकग्राऊंड. मला बिझनेस स्कूलमध्ये आय वॉज वर्किंग विथ द डीन ऑफ बिझनेस स्कूल. सो दॅट्स अनदर. म्हणजे मला काही दुसरी कामं न करता डिरेक्टली कॅम्पसेसमध्येच, आणि खूप चांगला पगार पण, म्हणजे $10 तेव्हा मला मिळायचे, आता लोकांना मिळतात $10, पण आय यूज टू गेट $10 पर आवर ड्युरिंग दोज डेज. सो तेव्हा 9/11 झालं आणि मग लॉ स्कूल मधलं वातावरण खूप मोठं असं सेशन होतं, आणि सम ऑफ माय प्रोफेसर्स अगेन प्रत्येक ठिकाणी व्यक्ती आणि वल्ली म्हणतो त्याप्रमाणे प्रत्येकाचे विचार, काय काय जण अग्रेसिव्ह होते, काय काय जण ते वर थिंकिंग रॅशनली. सो वन ऑफ देम वॉज रिअली प्रपोजिंग दॅट वी शुड गो फॉर अ वॉर. आय जस्ट रेज माय हँड, आणि मग मी त्यांना सांगितलं की आय थिंक इन 1993 the same happened with my own country, right, India, and at that time India was really looking for a lot of international support. But at that time, I don't think US took a stand, and I think because of that, now we are in this situation. So हे माझं वाक्य म्हणजे परत अगेन ते करेज कुठनं येतं हे मलाही कधी कधी समजत नाही, बट इट जस्ट कम्स आउट की कदाचित तुमचं वाचन भरपूर असतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला माहित असतं की ओके तुम्ही लॉजिकली बोलताय आणि तो कॉन्फिडन्स असेल. पण मी हे वाक्य बोलल्यामुळे त्याचा फायदा मला असं झाला की जे प्रोफेसर्स होते त्या कॉन्फरन्स रूम मध्ये, दे टूक अ नोटीस ऑफ मी, आणि त्यांना पण हे वाटलं की बापरे इंडियामधनं आलेली मुलगी आता लॉ शिकायला येते. आणि तेव्हा कोणी इंडियन्स पण नव्हते, लॉ स्कूलमध्ये नसतातच नॉर्मल इंडियन. सो त्याच्यामुळे मला फंडिंग दरवर्षी मिळायला लागलं. सो आय थिंक दॅट हेल्प मी अ लॉट because they just value that okay you have your own opinion. The opinion could be anything, but at least having an opinion is very important. So that's how it really helped me in my law school journey.
मग मी बऱ्याचशा फोरम्स मध्ये विमेन्स फोरम, परत फेमिनिझम, आणि ते आठवतंय मला, मी यू हॅव टू कलेक्ट मनी फंड्स वगैरे फॉर लॉट ऑफ इनिशिएटिव्ह. तर चिवडा वगैरे घेऊन गेलेले मला आठवतंय. आय सोल्ड चिवडा, मग ते ऑब्व्हियसली, आणि त्याचे पैसे, आणि त्या पद्धतीने अशा प्रकारे मी लॉ स्कूल कम्प्लीट केलं 4 वर्ष. ऍट द सेम टाइम आय मेट विथ अन ऍक्सिडेंट, सो आय वॉज पॅरलाइज्ड. म्हणजे पहिला माझा विंटर इंडियाना मधला, जेव्हा तुम्हाला वी हॅव टू वेअर 4 to 5 layers of clothes. At that time, माझं पूर्ण राईट साइड आय वॉज पॅरलाइज. आय कुडंट इव्हन मूव्ह माय हँड. मला म्हणजे काहीच ऍक्टिव्हिटी करता येत नव्हत्या. पण अशा वेळेला देखील फक्त जिद्द. आणि मग माझे प्रोफेसर पण म्हणायचे की आय थिंक युअर अ ब्लेस्ड चाइल्ड, आणि तुझं खूप मोटिवेशन खूपच आहे, व्हेरी स्ट्रॉंग मोटिवेशन. सो दॅट्स हाऊ आय कम्प्लिटेड माय फर्स्ट इयर ऑफ लॉ स्कूल इन स्पाइट ऑफ सो मच ऑफ फिजिकल पेन. पण ऍट द सेम टाइम जेव्हा मी लॉ स्कूलमध्ये आणि बिझनेस स्कूलमध्ये प्रोफेसर बरोबर काम करायचे, बोथ द प्रोफेसर्स अलाउड मी. त्यांनी मला जस्ट ब्लँक माझ्या टाइमशीट्स असायचा, कारण तुम्हाला वीकली पगार मिळतो युएस मध्ये ऍज अ स्टुडंट. तर तेव्हा टाइमशीट भरल्याशिवाय पगार मिळत नाही. सो माझ्या बाबरा हसल आणि तिचा नवरा, त्या दोघांनी मला सांगितलं, तुला काही काळजी करायची गरज नाही, यू विल गेट द मनी, सो यू डोंट वरी. सो आय कंटिन्यू टू गेट द मनी विदाउट वर्किंग. तर इतकं सपोर्ट सिस्टीम, म्हणजे कुठेतरी कोणीतरी तुमची काळजी घेत असते हे मला नेहमी जाणवतं, की तिथे होतं कोणीतरी माझी, म्हणजे अप्रत्यक्षपणे काळजी घेणार. अँड दॅट्स हाऊ आय कुड रिअली कम्प्लीट माय स्टडीज. आणि मग ते झाल्यानंतर मग मला परत अटर्नी जनरलच्या ऑफिसमध्ये मला इंटर्नशिपसाठी पण आय वॉज सिलेक्टेड फॉर दॅट पोझिशन. माझे प्रोफेसर कार्लसन म्हणून होते. सो तेव्हा पण इंटरनॅशनल रूल्स खूप वेगळे होते, की इंटरनॅशनल स्टुडंट्स आर नॉट अलाउड टू वर्क आउटसाइड द कॅम्पस. असे बरेच तुम्हाला ऍज अ स्टुडंट लॉट ऑफ रिस्ट्रिक्शन्स. But I think Professor Carlson just made one call, and they just made all the exceptions, and I could work with the Attorney General's office. So Attorney General's office मध्ये काम करणं म्हणजे very prestigious thing as a for a law student. तिथे देखील इंटरेस्टिंगली एक होती व्हाईट अमेरिकन, सो शी यूज टू आस्क मी लॉट ऑफ क्वेश्चन्स. तेव्हा मला कदाचित आपल्या त्यांच्या ज्या कॉन्सेप्ट आहेत की कोणाला त्रास होतोय किंवा डिस्क्रिमिनेशन होतंय, त्यांच्या ज्या आय थिंक प्रचंड त्या संकल्पना अगदी मॅच्युअर्ड आहेत कॉन्सेप्ट. ती बाई येऊन मला सारखं विचारायची, इंडियामध्ये तुमच्याकडे पेट्स आहेत का, सन आहे का, मून आहे का, असं काहीतरी विचित्र विचारायचे. आणि आय यूज टू आन्सर दॅट क्वेश्चन. बट माझ्याबरोबरचे जे इतर लॉ स्टुडंट होते, दे फाउंड दोज क्वेश्चन्स व्हेरी ऑब्जेक्शनेबल. They're like, okay, she is really discriminating against Varsha, and they wrote a letter to the Attorney General. आणि नंतर मला मग अटर्नी जनरलचा स्वतः त्यांचा फोन आला. म्हणजे जस्ट इमॅजिन, आय डोंट नो आपल्याला किती माहिती की आपल्याकडचं पॅरलल मला मी शोधण्याचा प्रयत्न करते, बट इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट की पोझिशन विद इन एनी स्टेट. आणि त्यांनी फोन केला आणि मला ऑफिसमध्ये भेटायला बोलवलं, आणि ते सेड, वी आर एक्स्ट्रीमली सॉरी की तुला इतकं सगळं सहन करावं लागलं, आणि तू काहीच आम्हाला सांगितलं नाहीस, पण युअर अदर लॉ स्टुडंट्स इन्फॉर्म्ड अस अबाउट द काइंड ऑफ हरासमेंट दॅट यू हॅव टू गो थ्रू. अँड देन दे ऑफर्ड मी अ जॉब एज वेल. सो अशा पद्धतीने तुमचे पूर्ण पर्स्पेक्टिव्ह बदलतं. असं शिकत असताना एक प्रोफेसर, आय थिंक शी डिड नॉट स्पीक प्रॉपरली विथ मी, अँड ऑल्दो इट वॉज नॉट माय फॉल्ट, आय वॉज जस्ट आस्किंग हर अ जेन्युइन क्वेश्चन. So all the student asked me, no Varsha, you have to go and raise this question, raise this issue with the dean of the law school. And I'm like, no, she's a professor. In India, we treat them as really with a lot of respect. तेव्हा तिथे मला सांगितलं गेलं की एव्हरीवन इज अन इंडिव्हिज्युअल, ओके, सो इवन इफ यू आर अ प्रोफेसर, बट इफ यू आर डुईंग समथिंग रॉंग, दे आर नॉट गॉड. सो हा जो एक पर्स्पेक्टिव्ह होता, तो देखील मला माझी चांगली मैत्रीण मरीसा, सो आय थिंक एबिलिटी टू एक्सप्लेन व्हेरी क्लिअरली ना कॉन्सेप्ट, म्हणजे विदाउट एनी कन्फ्युजन, हे जे थॉट प्रोसेस होते, तो एक व्यवस्थितपणे मला तिथे गेल्यावरती जास्त प्रामुख्याने जाणवला. किंवा आमचे एक लेक्चर सुरू असताना जे स्टाफ होते, आणि नॉर्मली आफ्रिकन अमेरिकन होत्या स्टाफ, क्लिनिंग स्टाफ. So when they will come, the professor will not, they will just welcome her, say hi, hello, how are you, and then she will continue with her job, he will continue with his job. So त्या पद्धतीने पण की दोन्ही वर्गांमधला आपण जे म्हणतो ना क्लास आणि जो डिवाइड होता, तो डिवाइड तिथे कुठे कमी मला दिसला. तो अनुभव पण खूप महत्वाचा होता. आणि आय थिंक दॅट हेल्प मी टू कम टू टर्म्स विथ माय ओन कास्ट. कारण जेव्हा मी इंडियामध्ये होते तेव्हा नॉर्मली असं लोक अजून करायचे की ओके, यू आर स्टुडियस, यू आर डुईंग रिअली गुड अकॅडमिकली, दॅट मीन्स यू आर अ ब्राह्मण. And I never denied that fact. So I just allowed them to carry that impression की yes, I am Brahmin. So हे जेव्हा माझी आई पण मला नेहमी सांगायचे की हे चुकीचं आहे, कारण तुझ्या हातामध्ये काही नाहीये, आणि you should not be just allowing them to carry that impression. But I think I had a lot of that inferiority complex when I was growing up. रुयामध्ये पण माझी बेस्ट फ्रेंड उर्मिला, ती पण मला सांगण्याचा प्रयत्न केला, बिकॉज द मुवमेंट देयर युज्ड टू बी डिस्कशन ऑन मंडल आयोग, माझी मान ऑटोमॅटिकली खाली जायची, as if I used to think that I am responsible for all this. पण आय थिंक युएस मध्ये गेल्यावरती मला
I then came to terms with my own background, and then I started feeling at ease with Out. my own background. असं झालं होतं. ह्याच असोसिएशन मध्ये इट्स इंटरेस्टिंगली मी बऱ्याच आय डोंट थिंक आय वॉज रिअली वियर्ड ॲज अ स्टुडंट. आय थिंक आय यूज टू अटेंड लॉट ऑफ लेक्चर्स. आय यूज टू पार्टिसिपेट इन लॉट ऑफ इव्हेंट्स. मला आठवते बाळासाहेब ठाकरेंची सभा ऐकायला देखील मी वाशीवरनं दादरला म्हणजे गेले होते, त्यामुळे बऱ्याच अशा गोष्टी करायचे. तर एकदा असंच रेल्वे असोसिएशनचा पण एक कार्यक्रम होता आणि दॅट वॉज ओनली स्पेसिफिकली फॉर SC ST असं होतं. आणि तेव्हा मी प्रश्न पाठवला होता की वाय म्हणजे जे आता IAS ऑफिसर्स आहेत SC ST कास्टमध्ये देखील, तर त्यांच्या मुलांना कशाला पाहिजे रिझर्वेशन. सो आय नो आय आस्क्ड दॅट क्वेश्चन अँड आय डोंट थिंक इट वॉज टेकन पॉझिटिव्हली. सो अशा बऱ्याच गोष्टी मी केलेल्या आहे की मला जेव्हा मागे वळून बघते तेव्हा कदाचित हा सगळा जो माझ्या आजूबाजूला हेमा मुश्री म्हणजे आमचा भाऊ म्हणतो आम्ही त्यांना, भाऊंचं पण MA इन इंग्लिश लिटरेचर, त्याचा पण खूप इन्फ्लुएन्स होता की तुम्ही खूप जेव्हा पुस्तकं वाचता, जेव्हा आजूबाजूला बऱ्याच शिक्षित लोकांशी तुमचं इंटरॅक्शन असतं, तर तुमची विचार करण्याची पद्धत खूप बदलते आणि स्वतःच्या बळावरती काहीतरी करून पुढे जायला पाहिजे, ते कसं करता येईल आणि त्याच वेळेला इतरांना पण कशी मदत करता येईल. हा बऱ्याच गोष्टींचा मला US मध्ये खूप फायदा झाला आणि US मध्ये पूर्ण आय थिंक पर्स्पेक्टिव्ह बदलला. मला जॉब मिळण्यासाठी द प्रोफेसर्स रिअली, कारण US मध्ये इतके अमेरिकन लॉज असताना तुम्हाला इंडियन लॉ कोण घेणार, राईट, असं पण होतं ते. So I was like really struggling to get a job as well, but all my professors were around me. No, no, no. You will find a job. So you just have to be positive. आणि मग मी बरेचसे रिसर्च करायचे, मी पेपर्स वगैरे लिहायचे. सो माझे पेपर्स पण आहेत त्याच्या प्रोफेसरवर पब्लिश झालेले. अँड देन आय डिसाइडेड टू वर्क विथ रॉन राईट. सो रोनाल्ड ए राईट लॉ फर्म आहे US मध्ये. त्यांच्यावर काम करायला सुरू केले मी. माझं पहिल्याच दिवशी दुसऱ्या लॉ फर्म बरोबर डिस्कशन होतं आणि ही केस होती अबाउट सेक्शुअल हरासमेंट आणि नॉन पेमेंट ऑफ ओव्हरटाईम. So I was studying for that for whole night मी वाचत होते आणि I went and then started discussing the matter. आणि तुझं opposing counsel होता, he just looked at me and he said, do you know who is the author? So I told him that I'm sorry, I was reading the case at 3 in the morning, so I focused only on the facts Subject. आणि issues, not on the who was the attorney on the matter. आणि तो म्हटला I was the one who won this case. So आणि मग मी बाहेर पडल्यावरती त्याने माझ्या बॉसला सांगितलं, I think she really you should really ensure that she stays with your law firm. आणि त्याच्यामुळे मला माझा H1B मिळाला. कारण H1B मिळणं परत लॉ साठी पण खूपच अवघड असतं आणि H1B कॅटेगरीमध्ये पण आय थिंक रॉननी बरंच सपोर्ट केला. इट इज अ एक्सपेन्सिव्ह मॅटर. सो आय गॉट माय H1B as well because of all this initiative. I remember continuously working almost आमचे 4 मॅटर्स होते. सो whenever you see on the TV, right, jury trials वगैरे तुम्ही बघितले असते. तर jury trial I was responsible for jury trials. I used to go to the court. So रॉन अगदी 6'5" वगैरे असेल आणि आय एम जस्ट 5'4". तर दॅट यूज टू बी अ व्हेरी युनिक कॉम्बिनेशन. आणि कोर्टामधले पण जे सार्जंट्स असतात ते पटकन मला मदत करायला येते, कारण ॲज अ लॉयर यू कॅरी लॉट ऑफ बॅग्स आणि बॅग्समध्ये सगळं तुमचं एव्हिडन्स, सगळ्या फाईल्स, सगळं फॉर्मॅट व्यवस्थित असतं. पण ते यूज टू फील दॅट ओके एवढीशी छोटीशी मुलगी कुठे काय एवढ्या फाईल्स कॅरी करते, पण मग ते पण मला मदत करायचंय. सो अशा प्रकारे आय थिंक तो पण त्याच्यामध्ये इंटरेस्टिंग म्हणजे रॉन रिअली गेव मी लॉट ऑफ फ्रीडम. असं नाही होतं की ही इंडियामधली मुलगी आहे, हिचं इंग्लिश कसं असेल, हिचं रायटिंग स्किल कसं असेल. आणि अनदर थिंग इज आपलं रायटिंग स्किल इज कम्प्लिटली वेगळं असतं. आणि आय नो आपण सगळेजण मराठी मीडियम मधले आहोत, पण इंग्लिश आणि लिगल रायटिंग इज कम्प्लिटली डिफरंट. सो तिथे ऑब्विसली यू हॅव टू रिअली वर्क हार्ड. पण तुमचं रिसर्च स्किल आणि अनालिटिकल स्किल्स ॲज इंडियन्स आय थिंक आपल्याला तो ॲडव्हान्टेज आहे, एक्सलंट अनालिटिकल स्किल्स. सो आय completed 4 matters related to non-payment of overtime आणि आम्ही ते जिंकले सगळे matters. म्हणजे this is another big plus. And when we won the matter, when the jury returns with the verdict, we won the matter. So Ron was so happy and so excited. He wanted to hug me, but he really restrained himself from doing that. आणि तेव्हा पण त्यांनी मला काही सांगितलं नाही. But when I decided to come back to India, तेव्हा तो मला म्हटला की तुला माहितीये का वर्षा, की I really wanted to hug you, but I was not sure whether culturally it is permissible or not. So then at that time I said, okay, let me hug you, because त्याचा प्रचंड सपोर्ट. म्हणजे लॉ फर्म मध्ये माझं मोठं ऑफिस होतं. नॉर्मली when you graduate from a law school and when you pass the bar exam, and passing the bar exam is another big challenge. मग तुम्हाला तुमची रूम मिळते आणि then you get funding to have your certificates framed. ते लॉ फर्म तो सगळा कॉस्ट देते तुम्हाला. तर छानपैकी त्यांनी मला खूप असे व्यवस्थित असं ऑफिस दिलं होतं. अँड देन यू प्रोग्रेस फ्रॉम अ स्मॉलर ऑफिस टू अ बिगर ऑफिस ह्या विन्समुळे. देन अनदर मॅटर वॉज अबाउट सेक्शुअल हरासमेंट. अँड ह्या 4 मॅटर झाल्यावरती देन आय स्टार्टेड लुकिंग ॲट दोज फाईल्स.
तर तेव्हा मला लक्षात आलं की ह्याच्यामध्ये एक मोठा लिगल इश्यू आहे आणि विच वी हॅव इग्नोर्ड इट इन द पास्ट. सो आय वॉज सो एक्सायटेड. सो आय स्टार्टेड कॉलिंग रॉनचं तेव्हा हे होतं, वेडिंग अॅनिव्हर्सरी होती, त्यामुळे ही वॉज ऑल्सो नॉट अवेलेबल. But I was so confident that this is the point because of which we are going to really win the matter. So the harassment case होती about $1 million matter होतं. But because of my research, the lady had to settle it for $10,000. So it's a big thing. आणि जेव्हा when I went to the court, so तेव्हा अगोदरच्या कोर्टच्या अगोदर म्हणजे before you go to the court, you have to have a conference with the judge. So during the conference, Ron said, Varsha, I think you have done all this. You should present it before the judge. So I started presenting the fact की कसा आहे facts वगैरे. So the judge, again, Chief Justice of Southern India, Southern District of Indiana, sir. So he looked at the opposing counsel and he asked them, okay, what do you think about her points? And they said they agree. So he said, yes, obviously you don't have any option because her points are all valid on legal. I think that's the point where I realized I have arrived. कारण आपल्याला सतत भीती असते की how are you comparing yourself with other US attorneys? पण माझा रिसर्च एवढा पॉइंट वरती होता की that lady had no other option because she was expecting a lot, but she had to settle it for $10,000. So $1 million to $10,000 is a huge victory. And that client actually still is in contact with me. He actually called me. He wanted to start something in India. आणि त्यांनी मला विचारलं की तू आमच्यावर काम करशील का आता. सो त्यात पण ते गुरगावमध्ये असल्यामुळे ऑब्व्हियसली आय कुडंट डू दॅट. पण ह्या सगळ्या ह्याच्यामधलं मला वाटतं मतितार्थ असाच की प्रचंड अभ्यास, शिकण्याची इच्छा आणि म्हणजे कारण युएस मध्ये दुसरं मी काही केलंच नाही, प्रचंड काम केलेलं आहे. आणि त्यांचे सण असायचे क्रिसमस वगैरे. सो आय यूज्ड टू टेल देम दॅट ओके प्लीज कंटिन्यू, आय विल डू द वर्क. पण त्याच्याच बरोबर खेळायला पण मी शिकले. तिकडे जाऊन मी टेनिस खेळायला शिकले. सो आय रिमेंबर प्लेइंग अगेन्स्ट द वॉल. कारण तुम्ही ज्या कम्युनिटीमध्ये राहता तिथे तुम्हाला नॉट नेसेसरली यू विल हॅव इंडियन्स, राईट? सो आय यूज टू जस्ट प्ले विथ एनीवन हू इज अवेलेबल ऑन द कोर्ट ॲट दॅट पर्टिक्युलर पॉइंट. सो बट प्लेइंग अगेन्स्ट द वॉल. आणि बऱ्याच अमेरिकन माझे फ्रेंड सर्कल होते की त्यांचे प्रत्येकाचे विचार करण्याची. आणि तो एक फायदा म्हणजे मी इव्हनिंग स्कूलमध्ये गेल्यामुळे इव्हनिंग स्कूलमधलं ॲव्हरेज एज ऑफ द स्टुडंट इज अबाउट 30-35. सो तुम्ही बरंच जग बघितलेलं असतं. तुम्ही तुमचं यू आर नॉट रिअली म्हणजे यू आर आयडियालिस्टिक, बट ॲट द सेम टाइम यू नो दॅट आयडियल्स मध्ये पण प्रॅक्टिकल चॅलेंजेस काय असू शकतात. सो हाऊ यू ओव्हरकम दॅट. दॅट हेल्प मी अ लॉट ॲज वेल. ओके, टू जस्ट सी की एव्हरीथिंग इट कांट बी जस्ट there is gray matter as well. So I think you that ability to just. Varsha, can I ask you one question? Sure. तुझं लॉ कॉलेज केलं आहे, तिथून तुझे म्हणजे एक्स स्टुडंट कोण कोण होते ते पण सांग की. ओबामा आणि मिशेल. ओके, सॉरी. सो माझी जी डिग्री आहे डॉक्टर ऑफ ज्युरिस्प्रुडन्स. Sorry. So Doctor of Jurisprudence is equivalent to the degree that Michelle Obama, okay, plus Bill Clinton. ह्या सगळ्यांच्या डिग्रीज आणि माझी डिग्री सेमच आहे. So I just wanted to highlight that point. So JD is a very prestigious degree within US. आणि खूप कमी लोकांना ऍडमिशन मिळतं त्याच्यामध्ये. सो हो, मी बऱ्याचदा सांगत असते कारण आय थिंक that's it's a great achievement to be frank. म्हणजे परत यायचं काय ठरवलं ते सांग. It's not परत यायचं ठरवलं म्हणजे मी मगाशी सांगितलं की माझ्या फर्स्ट जॉब मध्ये विजय केम इन माय लाईफ. आणि so we couldn't marry at that time. Obviously there are a lot of issues कारण विजय पण माझ्यापेक्षा ऑलमोस्ट 1.5 वर्षांनी लहान आहे. कास्ट इज अनदर मेजर फॅक्टर. तो भट असल्यामुळे परत गोकर्णचा आहे. फॅमिली इज अमेझिंग, म्हणजे देर इज नो डाऊट अबाउट दॅट. पण आय थिंक त्या काळामध्ये थोडंसं अवघड झालं ते सगळं. आणि आमचा 10 वर्ष काहीच एकमेकांशी संबंध नव्हता, अजिबातच नाही. म्हणजे मी जेव्हा भारतामध्ये यायचं तेव्हा आय यूज टू कॉल हिज फॅमिली अँड आय यूज टू से दॅट आय एम कॉलिंग फ्रॉम अ रिक्रुटमेंट एजन्सी, तुमच्या मुलाचा नंबर द्या वगैरे. आणि आय यूज टू ट्राय अँड गेट इन टच विथ विजय, बट असं काही झालं नाही. 10 वर्षानंतर मग त्याच्या एका मित्रांनी फोन केला. सो आय आस्क्ड हिम, ओके सो यू आर मॅरिड, यू हॅव किड्स, सो आय एम शुअर विजय ऑल्सो इज मॅरिड. सो ही सेड नो, विजय इज नॉट yet married. So then I wrote to him की ठीक आहे, काय चाललंय तुझं. I'm happy because my mother is with me right now. Otherwise life in US sometimes can be really overwhelming. So त्याचा immediately फोन आला. So we spoke for 5 hours on the very first day. आणि मग एका आठवड्यात ठरवलं की okay let's get married. आणि असं so then it was a big so it's like a Karan Johar movie आहे तसं आहे ते, किंवा I should be on Oprah Winfrey show. त्याच्यामध्ये तुम्ही म्हणतात ना की हो ठरवलेलं असतं त्याप्रमाणेच होतं. सो आय थिंक इट जस्ट हॅपन्ड सो वेल.
आणि ऑल्दो विजयला मी भेटले नव्हते 10 वर्ष, पण आय हॅड दॅट स्ट्रॉंग कॉन्फिडन्स. कारण विजय पण अनदर डिफरंट पर्सनॅलिटी, इज व्हेरी डाऊन टू अर्थ. ही अगेन अकॅडमिकली एक्स्ट्रीमली टॅलेंटेड, पण बोलण्याची पद्धत, कम्युनिकेट करण्याची पद्धत, ह्या सगळ्या गोष्टी इतक्या महत्वाच्या होत्या की समटाइम्स यू हॅव टू डू द सॅक्रिफाईस. आय नो समटाइम्स आता आमच्या आर्ग्युमेंट होता तेव्हा मी त्याला नेहमी बोलते की तुझ्यामुळे मला सगळं सोडून यावं लागलं, मी काय करते इंडियामध्ये. But that's only for few minutes. But I know that on the personal front, I'm extremely happy. I think he brings a lot of that stability in my life. कारण मी खूपच अग्रेसिव्ह असल्यामुळे. मी नेहमी म्हणते ना की विजय माझ्या पोटी पाहिजे होता. विजय सारखा मुलगा पोटी पाहिजे. वर्षा, हा बोला मावशी बोल. हा अगं मला सांग की तू, आणि एक तुझा किस्सा आहे की तू चीफ मिनिस्टर फडणवीस बरोबर इस्रायलला गेली होतीस. हो त्याच्याबद्दल आम्हाला सांग. नक्की. सो मग मी इंडियामध्ये आले आणि मग इन्फोसिस मध्ये काम करायला सुरुवात केली. इन्फोसिस मध्ये देखील मी फक्त ही अगोदर एक किस्सा सांगते, कारण इन्फोसिस मध्ये तुम्हाला माहितीये सुधा मूर्ती खूप काम करतात. तर सुधा मूर्तीने ठरवलं होतं की आम्ही ठरवलं होतं शाळा बंद कॅम्पसच्या शेजारी. तर त्या म्हटल्या की तुम्ही जेवढं, मी तुम्हाला एवढेच पैसे देणार आहेत, बाकीचे पैसे तुम्हाला जमा करायचे आहेत. सो आय टूक अप दॅट चॅलेंज आणि फॉर 7 मिनिट स्पीच, म्हणजे मी कुठलीही गोष्ट 7 मिनिटांमध्ये खूप छानपैकी कन्वे करू शकते. सो मग मी ठरवलं की ठीक आहे आता आपण जाऊया. आणि सो मग मी सगळ्या फ्लोर, म्हणजे आयटी मध्ये जे आहे त्यांना माहित असेल जॉन्सन अँड जॉन्सनचं एक पूर्ण फ्लोर असतं, त्याच्यामध्ये 300-400 लोक असतात, किंवा मायक्रोसॉफ्ट किंवा ऍपलचा. तो मग मी सगळ्या अशा फ्लोअरवरती जायचे आणि मग त्यांना सांगायचे की देन आय हॅड माय 7 मिनिट स्पीच रेडी, ट्रायज टू स्पीक. आणि मला अगोदर वाटलं की आयटी मधले लोक, आपण साधारणतः एक आपल्या डोक्यामध्ये असतं राईट की आयटी मधले लोक कोणी ऐकणार नाही, म्हणजे काही बाई येऊन आपल्याला ऐकवते, कोणी पैसे देणार नाही. बट दॅट हेल्प अस इन कलेक्टिंग ऑलमोस्ट 10 to 20 lakhs माझ्या फक्त ते 7 मिनिट. आणि मी पहाटे 2ला 3ला पण जायचे, कारण तुमचं नाईट शिफ्ट पण असतात. तर त्या नाईट शिफ्ट पण मी कव्हर करायचं. आणि दॅट्स हाऊ आय कलेक्टेड अबाउट 20-30,000 फॉर द स्कूल. आणि आम्ही ती शाळा बांधली. तशी पण एक अजून एक टेस्ट म्हणजे देण्याची वृत्ती, जी मला युएस मध्ये पण माझ्या प्रोफेसरनी, पण माझे प्रोफेसर कार्लसन जे मी बोले होते, तर बार एक्झाम देण्यासाठी तुम्हाला खूप अभ्यास करावा लागतो आणि यू नीड लॉट ऑफ मनी एज वेल टू स्टडी फॉर दॅट. त्यांनी मला जस्ट एकदा बोलवलं आणि $3,000 असेच माझ्या हातामध्ये दिले. वर्षा, आय नो आय थिंक दॅट्स नॉट गोइंग टू हेल्प. तुला फक्त अभ्यासावरती फोकस करायला पाहिजे. सो डोंट वरी अबाउट मनी. हे $3,000. आणि असं कोण करतं कोणासाठी? म्हणजे हे मला तिथे खूप न मागता मिळणं ना, हे गोष्ट मला वाटतं तिथे मी शिकले की काही न मागता आपल्याला इतकं कोणी आपुलकीने मदत करतंय, तर म्हणजे जस्ट शब्दच नाही आहेत सांगण्यासारखे. आणि आता मी 10 वर्षांनी परत युएस ला गेले, तेव्हा अनफॉर्च्युनेटली प्रोफेसर कार्लसन पास्ट अवे. पण मी त्यांचं जे मेमोरियल आहे तिथे जाऊन मग मी भेटून आले. आणि आय हॅड टू डू थिंग्स द वे आपण इंडियन्स करतो त्याप्रमाणे पद्धतीने मी करून आले सगळं त्यांच्यासाठी. पण आय थिंक ह्या सगळ्या गोष्टींचा मला वाटतं खूपच परिणाम झाला. आणि आई बाबा, घरातलं वातावरण आणि ह्याच्यामुळे आय थिंक देणं. आणि आता मी अलीकडेच ह्यांचं पण वाक्य वाचलं, शबाना आझमी आणि जावेद अख्तर, की जोपर्यंत तुम्हाला कळ लागत नाही तोपर्यंत तुम्ही देता आलं पाहिजे. आणि आय थिंक दॅट्स अ व्हेरी फॅनॉमिनल सेंटेन्स, की आहे म्हणून देणं नाही, तुम्हाला पण ती कळ सोसाल, म्हणजे तेवढं तुम्ही देता आलं पाहिजे. आय थिंक दॅट हॅज बिकम अगेन माय, असं माझं पण तेच प्रार्थना असते की आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत लोकांना मदत करता आली पाहिजे. जे मला मिळालं ते मला इतरांना देता आलं. सो दॅट्स हाऊ देन मी इन्फोसिस मध्ये आय वॉज डुईंग गुड, पण मला इंडियन लॉ मध्ये जायचं होतं. कुठेतरी आतमध्ये वाटत होतं की आपण काहीतरी करूया. So I decided to join Finolex. So Finolex is Chabri यांची कंपनी, आणि they are into agriculture pipes. So as a lawyer आणि माझं बिझनेस डेव्हलपमेंट पण रिस्पॉन्सिबिलिटी होती. सो वी डिसाइडेड तेव्हाच फडणवीस पण आणि त्यांना पण जायचं होतं इस्रायलला. सो देन छाबरी यांनी त्यांचं स्वतःचं प्लेन वगैरे, चार्टर्ड प्लेन. सो वी स्टार्टेड कम्युनिकेटिंग विथ फडणवीसांच्या ऑफिस बरोबर बरंचसं प्रचंड काम सुरू होतं. सो भूषण गगरानी, परत फडणवीसांचे जे चीफ हे होते ना, त्यांचं नाव विसरले मी आता, समवन हु गॉट सॅक्ड रिसेंटली, त्यांच्यावर तिघांजवळ अतिशय छान जुळत होतं आमचं. दराडे कराडे, कराडे, दराडे अजून एक होते मेन ते जराडे. ओके.
सो आम्ही असे सगळेजण, आणि मी तुम्हाला फोटो पण दाखवू शकते, आता आपल्याला जमलं तर स्क्रीन शेअर करता आलं तर आय विल डू दॅट ॲज वेल. सो आम्ही असे सगळेजण इस्रायलला जायचा प्लॅन झाला. मग मला आठवतंय तेलअवीवमध्ये वी हॅड टू वेलकम देवेंद्रजी, त्यांना आम्ही भेटलो सगळ्यांना. मग ब्रेकफास्ट पासून ते डिनर पर्यंत आम्ही एकत्रच होतो. तेव्हा 10 men फ्रॉम इंडिया अँड आय वॉज द ओनली लेडी अगेन. माझी रिस्पॉन्सिबिलिटी होती जस्ट टू ऑर्गनाइज ऑल द इस्रायली इंडस्ट्रियलिस्ट, आणि आपलं एक मोठं फंक्शन होतं ज्याच्यामध्ये मग महाराष्ट्र आणि इस्रायलमध्ये देवाणघेवाण कशी होईल, म्हणजे व्यावसायिक देवाणघेवाण, त्यासाठी एक मोठा कार्यक्रम ऑर्गनाईज केला होता. इस्रायलमध्ये देखील आम्ही महाराष्ट्रीयन हे सगळे शोधलं होतं. महाराष्ट्रीयन फूड प्लस आपला तबला आणि सनई वाजवणारे पण आम्हाला इस्रायली भेटले होते. तो पेरेस सेंटर मोठा कार्यक्रम वगैरे केला होता. आणि इंटरेस्टिंगली जेव्हा चीफ मिनिस्टर हे शिमॉन पेरेस म्हणून, जे त्यांनी पूर्ण इस्रायलची बांधणी केली म्हणतात, म्हणजे त्यांना इस्रायलची आत्ताची स्थिती त्याला पेरेस कारणीभूत आहेत, म्हणजे त्याचं एवढं दूरदृष्टी वगैरे दूरव्यापी, त्याप्रमाणे त्यांना भेटायचं होतं. सो आम्ही सगळेजण होतो, पण द मुमेंट शिमॉन पेरेस लुक्ड ॲट मी, त्यांनी अक्षरशः फडणवीसांना सांगितलं की चीफ मिनिस्टर यू प्लीज वेट, लेट मी शेक हँड्स विथ द लेडी फर्स्ट. आणि ते माझ्याकडे पहिल्यांदा आले, माझ्याबरोबर माझं पहिल्यांदा अभिनंदन केलं, आणि नंतर मग ते म्हटले की ओके आय विल टॉक टू यू. आणि मला आय वॉज द ओनली वन हू गॉट टाइम विथ हिम. माझ्याकडे पुस्तक होतं स्टार्टअप नेशन, तुम्ही कोणी वाचलं नसेल तर यू मस्ट रीड दॅट बुक. दॅट बुक इज अमेझिंग स्टोरी अबाउट इस्रायल ॲज अ नेशन, कसं त्यांचं ग्रोथ झालेली आहे. सो स्टार्टअप नेशन वरती त्यांचं एक पूर्ण चॅप्टर वगैरे आहे. सो आय वॉज रेडी विथ द बुक. सो ते परत मला सांगावं असं वाटतं की इट्स इंटरेस्टिंगली तुम्हाला खूप डिफरंट, आय वॉज रिअली ऑन अ हाय की आय वॉज रेडी टू डिस्कस दॅट चॅप्टर अँड ही साइन दॅट बुक फॉर मी. अँड ते बरेच फ्रेल होते तेव्हा, त्यामुळे जास्त भेटत नव्हते, पण आय गॉट 10 minutes विथ शिमॉन पेरेस. सो आय थिंक दॅट्स दी हायेस्ट पॉइंट ऑफ माय लाईफ. ॲज अ पार्ट ऑफ दिस विजिट आम्हाला परत इंडस्ट्रियलिस्ट सगळ्यात श्रीमंत, त्यांचं नाव पण आहे, मी सगळं लिहून घेतलेलं होतं. तो कामी सागोल म्हणून आहे, त्यांच्या घरी आम्हाला जेवायला बोललं होतं. आणि त्याच वेळेला आपले जे अम्बॅसेडर आहेत इंडियन, त्यांच्या घरी मग त्यांनी बघितलं मी कशा पद्धतीने सगळे इव्हेंट्स, कारण इट रिक्वायर्ड लॉट ऑफ वर्क ॲट माय साइड टू कोऑर्डिनेट विथ सो मेनी डिफरंट पीपल. आणि एवढा मोठा इव्हेंट होता, पेरेस सेंटरमध्ये होता, एवढी मोठी लोक येणार होती. सो देन ही इन्व्हायटेड मी की नाही वर्षा, यू नीड टू कम टू माय हाऊस फॉर डिनर वगैरे. आणि बट अनफॉर्च्युनेटली आय कुडंट बिकॉज माझं फ्लाईट होतं. सो फडणवीसांबरोबर पण आम्ही जेरुसलेममध्ये होतो, आणि जेरुसलेममध्ये आम्ही 4 जणच होतो. ही वॉज सपोज टू मीट द न्यू प्राईम मिनिस्टर ऑफ इस्रायल. तर तेव्हा मग सगळ्यांना भूक लागली होती त्या डिस्कशन नंतर. सो एका टेबलावरती आम्ही बसलेलो आहे, आणि समोर फक्त फलाफल 2 होते. आता ते 2 फलाफल, आणि मला पण प्रचंड भूक लागली होती. सो फडणवीसांना कळालं की हिचं पण लक्ष तिकडेच आहे, माझं पण तिकडेच आहे. शेवटी ते मला म्हटले, वर्षा तुम्ही घेऊ शकता ते फलाफल, तुम्ही संपा. आय वॉज व्हेरी हॅपी. म्हणजे त्याच्यामधनं फडणवीसांबद्दल पण खूप, म्हणजे अतिशय सौम्य मृदू भाषा, इरिस्पेक्टफुल वागणं, म्हणजे आपल्याला पॉलिटिशियन म्हणजे आपण वी फील राईट यू शुड बी अवे फ्रॉम दॅम, पण अतिशय काळजीपूर्वक. त्याच वेळेला जेरुसलेम मधनं निघायला मला उशीर झाला, तर माझं फ्लाईट लगेच होतं. अँड आय वॉज रिअली टेन्स. अँड ही इज लाईक, नाही तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी तुम्हाला स्वतः ड्रॉप करतो एअरपोर्टला, तुम्ही अजिबात काळजी करू नका. सो अशा पद्धतीने कोणी तुम्हाला ट्रीट करत, म्हणजे दॅट वॉज अनदर अमेझिंग एक्सपिरियन्स त्यांच्याबरोबर. ते स्वतः लॉयर आहेत, आणि स्वतः पण ते पण खूप अभ्यासू आहेत. तो पण एक मला अनुभव तिकडे आला, कारण त्यांच्या स्पीचमध्ये देखील आम्ही कॉन्ट्रीब्युट करत होतो की हे पॉईंट्स आपण हायलाइट केलं पाहिजे. तर बरंच आमचं डिस्कशन सुरू व्हायचंय, अँड इट वॉज फन. आणि आय थिंक भूषण गगराणी आणि त्यांचा पण अमेझिंग त्यांचा सपोर्ट वगैरे. आम्ही सगळेजण सगळ्या कारमधनं आम्ही सगळ्या ठिकाणी फिरायला, म्हणजे बऱ्याच गोष्टी आम्हाला कव्हर करायच्या होत्या. सो वी कव्हर्ड दी इस्रायलचं सिक्युरिटी मेकॅनिझम कसं आहे, इस्रायलचं जे प्लांट आहे मॅन्युफॅक्चरिंग ऑफ प्लेन्स वगैरे, त्यांच्याकडे छोटे असे हातामध्ये घेऊन तुम्ही आपण प्लेन्स वगैरे, त्या सगळ्या गोष्टी आम्हाला फक्त आपलं, म्हणजे हे डिप्लोमॅटिकच मिशन होतं, आणि ते मिशन खूप सक्सेसफुल झालं. एव्हरीवन वॉज व्हेरी हॅपी, कारण 50 लोक इस्रायली लोकांना एकत्र आणणं आणि मोठा एवढा कार्यक्रम करणं, फडणवीस वॉज एक्स्ट्रीमली हॅपी विथ दॅट. सो अशा सगळ्या गोष्टी करता आल्या. आणि जेव्हा मी बघते की आपण कुठनं जमतं, आय थिंक दॅट अगेन दॅट एबिलिटी, सिन्सिअर एफर्ट्स, डेडिकेटेड एफर्ट्स, आणि नेव्हर से नो, असं मला पण सांगितलं, नेव्हर से नो टू थिंग्स, जस्ट कीप डुईंग. अँड आय थिंक दी युनिवर्स कम्स टू हेल्प्स यू मीट युअर टार्गेट, असं मला नेहमी वाटतं. माझ्या प्रवासांमध्ये पण मी बरेचसे प्रवास करते, एकटीच करते मी बरेचसे प्रवास. तर मी बेजिंगला गेले होते, सो बेजिंगला आपण चायना वॉल चढणं वगैरे हे सगळं मी एकटी
अँड देन यू जस्ट स्टार्ट टॉकिंग, हॅव्हिंग दिस डिस्कशन्स विथ स्ट्रेंजर्स, आणि त्याच्यामधनं पण बरंच शिकायला मिळतं. तर आम्ही इस्रायलमध्ये असताना दीप्ती, हु इज ऑन द कॉल, सो शी वॉज इन इजिप्त ॲट दॅट टाइम. तर आम्ही इलाद होतो. इलाद इज द सदर्न मोस्ट पॉइंट ऑफ इस्रायल, आणि तिकडनं इजिप्त कैरो इज हार्डली 8 hours असं आम्हाला त्या क्षणाला वाटलं. सो वी डिसाइडेड ओके लेट्स गो अँड मीट पिंकी, दीप्ती. आम्ही तिला घरी पिंकी म्हणतो. तर आम्ही म्हटलं की ठीक आहे. आम्हाला 2 वाजता सकाळी हॉटेल सोडावं लागलं. सो वी वेंट टू द बॉर्डर. बॉर्डरवरती गेल्यावरती आम्हाला त्यांनी सांगितलं, डू यू अंडरस्टँड दॅट यू हॅव सिंगल एंट्री विजा. आपण सगळ्यांनी ट्रॅव्हल केलेलं त्यामुळे तुम्हाला माहिती आहे सिंगल एंट्री विजा. मला तर काही लक्षातच आलं नाही, पण विजय इमिजिएटली पिक्ड इट अप. विजय इज लाईक, ओह माय गॉड, दॅट मीन्स विदिन 24 hours वी नीड टू कम बॅक टू द कंट्री. सो तरी देखील आम्ही ठरवलं ओके लेट्स जस्ट गो. आणि ती बॉर्डर म्हणजे अगदी जवळ होती. इलादमध्ये, इस्रायलमध्ये हार्डली आम्हाला अर्धा तासच होता, आणि 8 तासाचा प्रवास म्हणजे फक्त अर्धा तास इस्रायलमध्ये, बाकीचा सगळा प्रवास तुम्हाला ह्याच्यामधनं करायचा होता, त्या वाळवंटामधनं करायचा होता, राईट. सो सुएझ कनाल तो परिसर, आणि तो दॅट इज द वॉर झोन. सो आम्ही बॉर्डर क्रॉस केली, आणि क्रॉस करताना मग इजिप्शियन्स ना दे स्टार्टेड ग्रीटिंग अस. धर्मेंद्र, अमिताभ त्यांच्याबद्दल बोलतात, आणि आय एम शुअर सगळ्यांना तुम्हाला असा अनुभव आला असेल. प्रत्येक ठिकाणी गेलं की आपल्याला आपलं बॉलिवूडमुळे लगेच कनेक्ट तयार होतं. तिथे आमचा विजा झाला, आणि त्यांना आम्ही बघितलं की एका गाडीमध्ये आम्ही फक्त पहाटे 2 वाजता मी आणि विजय आणि 3 इजिप्शियन्स होते. तो तेव्हा म्हटलं आम्ही इतके घाबरलो होतो, पण तरी पण आम्ही ठरवलं की लेट्स जस्ट कंटिन्यू विथ द जर्नी, कारण आम्हाला पिरामिड्स बघायचे होते. आणि ते इजिप्शियन्स त्या वाळवंटातनं मी तर घाबरून झोपून गेले. म्हटलं जे काय होईल ते होईल, आता बघूया आपण काय होतं ते. अँड विजय वॉज ऑब्विसली ही वॉज अवेक अँड ही वॉज जस्ट मॉनिटरिंग काय चाललंय वगैरे, त्यांच्याशी गप्पा मारत वगैरे होता. सो अशा प्रकारे आम्ही साधारणतः 7:30 वाजता दीप्तीच्या घरी आलो. देन विजय हॅड टू टेल मी दॅट ओके वी नीड टू एन्श्योर, कारण वाळवंटामध्ये काय मध्ये वादळ आलं तर तुम्ही अडकला तर यू वोंट बी एबल टू रीच द कंट्री. दॅट मीन्स यू विल बी नो मॅन्स लँड. यू हॅव विजा फ्रॉम इजिप्त ॲज वेल ओनली फॉर अ डे, अँड यू नीड टू रीच इस्रायल ॲट एनी कॉस्ट. सो मग आम्ही पटकन फक्त पिरामिड्स वगैरे बघितले, अँड वी स्टार्टेड आवर जर्नी बॅक. वेन वी रीच इस्रायल इट वॉज लाईक अ साय ऑफ रिलीफ, की ठीक आहे आपण कुठे न अडकता, म्हणजे ते जन्मभूमी असं नमस्कार करणं वगैरे असं सगळं आम्ही केलं. मग दुसऱ्या दिवशी आम्ही जॉर्डन पण त्याच पद्धतीने कव्हर केलं. बट दॅट टाइम ऑल्सो देन दे ॲट द टाइम ऑफ क्रॉसिंग द बॉर्डर दे टोल्ड अस, आस्क्ड अस, डू यू नो दॅट यू हॅव सिंगल एंट्री विजा. सो ॲट दॅट टाइम वी वर व्हेरी कॉन्फिडंट, वी लाईक या वी आर अवेअर अबाउट दॅट. आणि मग जॉर्डन आम्ही जाऊन बघून आलो मग ते सगळं. सो असं पण आय थिंक प्रवासामध्ये पण नाही ह्याला विचारते टाइम किती आहे म्हणून. मला वाटतं झाला वेळ, गिरीश, खूप वेळ झाला वेळ, माझ्या पण लक्षात नाही आलं. विचारायचंय की गिरीश कुठे गेला? राजू, यू कॅन प्रोसीड. किती वेळ यू कॅन अजून 10 मिनिटं तरी नक्कीच आहेत. मी 5 मिनिटं नाटक घेते, मग आपण प्रश्नांसाठी ठेवूया. आणि दुसरा एक महत्वाचं म्हणजे की मला वाचनाची आवड प्रचंड आहे. सो आणि आय फॉलो लॉट ऑफ लीडर्स. सो शेरिल सँडबर्ग, लीन इन, त्यातले जे कॉन्सेप्ट आहेत, कारण मी पण इन्फोसिस मध्ये काय किंवा विप्रो मध्ये काय जे काय हाऊसकीपिंग स्टाफ असतो त्यांच्यासाठी मी बरंचसं काही काही काम करत असते. सो आय रिअली टॉक टू देम, मेंटॉर देम, कारण त्यांच्या मुलांसाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आपण शिकलं पाहिजे तरच पुढे जाणार. तर असे बरेचसे वुमेन इनिशिएटिव्ह वरती पण मी खूप काम करते. आणि मग देन ऑब्विसली रीडिंग हेल्प्स मी, कारण देन whenever I go for any such discussions I go with a lot of books, and it's not for myself, I just distribute books as well. The other important book, I don't know तुम्ही वाचलंय का कोणी, दी प्रोफेशनल म्हणून आहे, ते सुब्रतो बागचींचं. तर त्याच्यामध्ये हु इज अ प्रोफेशनल, त्याच्यामध्ये त्यांनी खूप अतिशय सुंदररित्या त्यांनी तो कॉन्सेप्ट एक्सप्लेन केलेला आहे. हु इज अ प्रोफेशनल, द प्रोफेशनल हु कॅन डू द वर्क विदाउट एनी सुपरविजन, डू द वर्क कंटिन्युअसली, कन्सिस्टंटली आणि विथ लॉट ऑफ इंटिग्रिटी. सो हे 3 खूप महत्वाचे व्हॅल्यूज आहेत. सो I will stop now. I'm sure if you have a lot of questions, please आपण मला एक तू सांग की इंडियन लॉ आणि इंटरनॅशनल लॉ हे तू कॉमन मॅनला कसं समजावून सांगशील? म्हणजे बघ, आमच्याकडे आम्हाला सांगतात की शाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये, तर तू तर इंटरनॅशनल कोर्टाच्या पायऱ्या चढलीस. तर थोडक्यात डिफरन्स सांग. थोडक्यात डिफरन्स म्हणजे आय थिंक इंटरनॅशनल मध्ये तुम्हाला सामान्य लोकांचे प्रश्न खूप तडपीने म्हणजे सॉल्व्ह केले जातात, आणि खूप तिथे शिस्तबद्धरित्या प्रोसेस असतो की असं होत नाही. आपल्याकडे कधी काय होईल काही कल्पनाच येत नाही. म्हणजे इंडियामध्ये आल्यावरती आय रिअली थॉट की मी कारण लॉ कशासाठी केले, सो दॅट आय कॅन हेल्प लॉट ऑफ पीपल, राईट.
पण मी बघितलं कोर्टरूम मध्ये जाताना देखील ज्या पद्धतीने लॉयर्सचं बिहेवियर, म्हणजे पान खात असतात लॉयर्स उभे असतात किंवा ज्या पद्धतीने ते बोलतात इतर स्त्री वकिलांशी वगैरे, तर इट इज नॉट रिअली कंडिसिव्ह. पण युएस मध्ये तुम्हाला खूप रिस्पेक्टफुली तुम्ही प्रत्येक कोर्टामध्ये, म्हणजे एक अनुभव सांगायचा म्हणजे माझा जो क्लायंट होता तो 9 वाजता कोर्ट शार्प सुरू होतं. आम्ही 7:30ला तिथे बसलेलो असतो आमच्या जागांवरती विथ ऑल आर मटेरियल रेडी. जस्ट इमॅजिन 9ला कोर्ट सुरू होतं, 7:30ला आम्ही असायचो. आमचा क्लायंट 9 वाजून 2 मिनिटांनी आतमध्ये आला आणि ते जस्ट केप्ट ऑन लुक स्टेरिंग ॲट द क्लायंट बिकॉज इट इज नॉट ऍक्सेप्टेबल की 9 म्हणजे 9ला कोर्ट सुरू होतच. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या आपल्याकडे माहित नाही, आपल्याकडे थोडा वेळ लागेल कारण अजूनही कदाचित सुप्रीम कोर्टामध्ये आपल्याकडे तसं वातावरण असेल. पण लॉयर आणि जज, आणि तुम्ही जजला कसं अप्रोच करता, म्हणजे मी परत येताना मला जजला भेटायला जायचं होतं. सो आय आस्क्ड माय बॉस रॉनला की तू पण येतोस का माझ्या बरोबर. पण तिथे इतकं हे असतं की जजचा रोल असा आहे आणि लॉयरचा. सो बाय मीटिंग जज इन दिस इन्फॉर्मल वे, रॉन प्रॉब्ली हॅज अ एबिलिटी टू इन्फ्लुएन्स द जज राईट फॉर फ्युचर मॅटर्स. त्यामुळे ते एथिक्स एवढे जास्त स्ट्रॉंग असतात की रॉन माझ्यावर नाही आला, मला एकटीला जाऊन भेटावं लागलं आणि ते देखील मी भेटू शकले कारण मी परत इंडियामध्ये येत होते. सो आय थिंक ह्या ज्या गोष्टी आहेत ना, एथिक्स हा प्रकार खूप तिथे म्हणजे कटाक्षाने पाळला जातो, जो आपल्याकडे मला वाटतं नाहीये. आणि त्याच्यामुळे आपल्यासारख्या सामान्य लोकांना इंडियामध्ये तरी खूप त्रास. कोणाला प्रश्न आहेत का आता? राजू, या प्रत्येकाने स्वतःला अनम्यूट करा आणि विचारायला सुरुवात करा. मी प्रत्येकाला अनम्यूट केलेला आहे. ज्यांना प्रश्न विचारतायत त्यांनी स्वतःला नाहीये अनम्यूट unmute करा. नाही. ऑल ऑफ खूप यू छान आर बोललीस अनम्यूट. वर्षा. हॅलो छान वर्षा. बोलली. थँक्यू. हा, हॅलो थँक्यू वर्षा. सो मच. नाही तुम्ही मला माहित नाही मी काय बोलले ते होपफुली. तू छान वर्षा बोलली खूपच खूप. छान. खूपच मस्त. वर्षा खूप छान खूपच छान बोलली. बोललीस तू. खूपच ज्ञान मिळालं. आणि तुझं सध्या तू कुठे असतेस? सध्या मी पुण्यामध्ये असते. तुम्ही सगळेजण पुण्याला माझ्या घरी केव्हाही येऊ शकता. नक्की आपण नक्की तुला भेटूया. भेटायला आवडेल मला चर्चा करायला समोरासमोर. नक्की नक्की. आणि तू नॅशनल प्रत्यक्षात स्टॉक तुला एक्सचेंज मध्ये कधी होतीस? काय नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये हाय कधी ना. होतीस? मी 98 to 2000. तुम्ही होतात का? नाही नाही नाही. आय नो समबडी. रामकृष्ण, चित्रा रामकृष्ण वॉज नोन टू मी. हो, ती माझ्या बॉसची बॉस होती. सो आय नो हर वेल एज वेल. चित्रा. या हो. या चित्रा. हा, राईट. एनिवे आपण नक्की भेटू पुण्याला आल्यावर. नक्की 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 नक्की. वर्षा, वर्षा, मला एक प्रश्न विचारायचा आहे. हा. आपल्या इकडे जे केसेस. महादेवशी मी अनम्यूट आहे ना? नाही हॅलो. अर्चना. नाही अचला. हा बोल सुनील. हा, आपल्या इकडे केसेस असतात चालतात तर तारीख पे तारीख पडतात. इंटरनॅशनलला केसेसला तसंच असतं की तर फटाफट सॉल्व्ह होतात? नाही, म्हणजे माझे जे 4 ज्युरी ट्रायल्स होते राईट. सो त्या 4 ज्युरी ट्रायल्स आमचं कॅलेंडर ऑफ इव्हेंट्स असतं. हॅलो. अचला आवाज बंद कर. अगं मी कुठे काय करते? तर प्रश्नाचं उत्तर म्हणजे ना, युएस मध्ये कॅलेंडर असतं. तुम्हाला एकदा कंप्लेंट फाईल झाली की तुम्हाला कॉन्फरन्स घ्यायची असते. दोन्ही पार्टीज एकत्र येतात, कॉन्फरन्स असते. 1 महिन्यामध्ये तुम्हाला एव्हिडन्स सगळं सबमिट करायचं असतं. त्याला डिस्कव्हरी फेज म्हणतात. आणि डिस्कव्हरी फेज झालं की लगेच तुम्हाला त्याच्यानंतर 30 दिवसांनी तुमचं कोर्ट डेट देतं. आणि त्या डेट्स तुम्हाला खूप फॉलो करावं लागतात. आणि जर तुम्हाला त्याच्या डेटमध्ये एक्सटेन्शन घ्यायचं असेल, म्हणजे आम्हाला रात्री 12च्या अगोदर सगळं ऑनलाईन सबमिशन करावं लागायचं. म्हणजे इतकं प्रेशर येतं की बापरे, 12चा पुढे गेलं की ते बंद होणार आणि जज विल नॉट अलाव इट. पण तुम्ही अगोदर मागितली, जास्त वेळ वाढून मागितली तर मिळू शकते. पण इट इज कम्प्लिटली ड्रिव्हन थ्रू. इट्स व्हेरी सिस्टमॅटिक. अतिशय व्यवस्थित असं नाही होत. तारीख पे तारीख नाही होत तिकडे. थँक्यू. राजू, वोट ऑफ थँक्स दे. राजूला प्रश्न नाही विचारायचे काही? या वर्षा, एक तुझे आभार मानण्यापूर्वी एक थोडासा तुला प्रश्न विचारतो. मी पेशाने वकील आहे.
तू अटर्नी जनरलच्या ऑफिसमध्ये काम केलंयस बरोबर. आणि अमेरिकेच्या अटर्नी जनरलच्या ऑफिसमध्ये काम करणं म्हणजे ही एक फार एक मोठी संधी आहे, याबद्दल हो. वाद नाही. तू म्हणालीस पण की भारतीय ज्युडिशियरी, इंडियन ज्युडिशियरी आणि अमेरिकन ज्युडिशियरी याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. पण ज्युरिस्प्रुडन्स मध्ये तुला किती फरक वाटतो? हा, ऍक्च्युली दॅट्स अ गुड क्वेश्चन. नाही, ज्युरिस्प्रुडन्स मध्ये मला नाही फरक वाटत. ओके, मे बी आपल्याकडे एक्झिक्युशन लेवलला आपण कुठेतरी कमी पडतो, बरोबर, असं मला वाटतं. कारण आपल्याकडे खूपच स्ट्रॉंग सिस्टम्स आहेत आणि आपल्याकडे इन्फ्लुएन्स पण इतका व्यवस्थित. म्हणजे मी परत येताना देखील नानी पालखीवालांचं पुस्तक कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया त्या जजला दिलं होतं. माझ्याकडे अगदी जुनी कॉपी होती, सो आय टोल्ड हिम की दिस इज द माय पर्सनल कॉपी. पण ज्या पद्धतीने नानी पालखीवालांचे जे जजमेंट्स आहेत किंवा ज्या पद्धतीने आपलं कॉन्स्टिट्यूशन मध्ये आपल्याला सगळे इंटरेस्ट प्रोटेक्ट केलेले आहेत, आय थिंक दॅट इज इक्वली स्ट्रॉंग. पण प्रोफेशनल एथिक्स मला वाटतं तिथे कुठेतरी आपण कमी पडतो. आणि युएस मधलं तसं अवेअरनेस खूप आहे, त्यामुळे लॉयरकडे जाताना देखील लोकांना पण माहिती असतात त्यांचे राईट्स काय आहेत ते. सो त्या दोन गोष्टींचा मला जास्त मला वाटतं फरक पडतो. इंडियामध्ये ते कदाचित थोडं कमी आहे. आणि आय एम सेइंग इट्स ओनली ऍट द लोकल लेवल, मे बी ऍट द सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट लेवलला त्याची क्वालिटी नक्कीच छान असणार आहे आपल्याकडे. व्हेरी नाईस हेमा ऑफ यू अनम्यूट टू कर. एक्सप्लेन. हेमा अनम्यूट कर. म्यूट वर आहेस तू. अर्चना मावशी, तुला पण काही प्रश्न विचारायचा होता का? तू नाही 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 काही नाही. अजून कोणाला काही विचारायचंय? नाही बाबा. ए हेमाला अनम्यूट कर. राजू त्या हेमाला अनम्यूट कर ना. तेव्हा अनम्यूटच होत नाहीये, स्वतः तिला करायला पाहिजे. नाही, ती स्वतः तिच्या फोनवरून होत नाही. तू करत, तुला करता असेल तर कर. she has to do it on her own. Yeah, I तिला did अनम्यूट it. झाली, अनम्यूट झाली. I did it. आणि तिने वर्षाला मी तुमच्याबद्दल सांगितलं होतं. वर्षा, so before leaving you take everybody's leave please, to all my friends किंवा तुझे सगळे काका मावशांना तू चांगलं ग्रेट कर. आणि the host was नाही, very वर्षा. आहे वर्षा आहे. वर्षा, मी तुला मी आहे. राजीव सरांबद्दल आणि सीमा सरनाईक मॅडम बद्दल सांगितलं होतं. तर राजीव सरच आता आपल्याला होस्ट. बरोबर, हो. ओके, सो हो, माझ्या लक्षात आलं ते. हो, ओके. एनिवे, काय बरोबर तुला विचारणार होते. माझा प्रश्न सुनीलने विचारला, जाऊ दे. आणि तू मलाही नेहमी पुस्तकच भेट द्यायचीस. तू युएस वरून पण माझ्यासाठी पुस्तक आणायचीस हे मला आठवत आहे. ओके, एनिवे, या माझं झालं. ओके. वर्षा, थँक्यू व्हेरी मच. तू आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने तुझ्या अनुभवांची माहिती दिलीस आणि फरक समजावून सांगितलास भारतीय ज्युडिशरी मधला आणि इंटरनॅशनल लेवलच्या ज्युडिशरी मधला. तुझा जो अनुभव आहे, म्हणजे मी जे काय आता तुझ्याकडनं ऐकलं, हा अनुभव एवढा मोठा आहे की कदाचित भारतीय वकिलाला हा अनुभव घेण्याकरता जवळजवळ 30-40 वर्ष काढावी लागतील. आणि इतक्या छोट्या काळामध्ये तू जो मोठा अनुभव घेतलास त्याबद्दल तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण युअर अचीवमेंट्स आर रिअली व्हेरी ग्रेट. म्हणजे तुला कुठेही असं वाटलं नाही, म्हणजे रादर आय वुड से यू नेव्हर हॅड एनी इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स ऍट एनी पॉइंट ऑफ टाइम. आणि यू वर आय थिंक यू प्रूव्ह टू बी द बेस्ट पर्सन in all the fields wherever you worked as such. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना तुझं खूप कौतुक वाटतं. तू आज आमच्याकडे आलीस आणि खूप चांगल्या प्रकारे तुझ्या विचारांची मांडणी केलीस, याबद्दल तुझे खूप आभार. व्हेरी नाईस ऑफ यू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. फोटो थँक्यू सो मच. फोटोचं तुम्ही काय? सगळ्यांनी मला संधी दिल्याबद्दल थँक्यू. एक सेकंड फोटोचं काय? फोटो तूच काढा. तू काढून टाक. मला नाही काढता येत. मला मगाशी नाही ते काढता येत. फडणवीसांचं तू बोललीस तेव्हा ते बरोबर परदेशी होते का तुझ्या? हो, बरोबर, परदेशी होते माझ्यावर. बरोबर, परदेशी होते. हो, परदेशी होते. करेक्ट.
गिरीश गिरीश कटगरी आहे ना. गिरीश डॉक्टर. महाजन पण होते. हा गिरीश अच्छा, महाजन त्याला स्पर्धेत होते. मला पण त्यांना भेटण्याचा योग आला होता. सो आमच्याकडे जेव्हा आले Okay. ते मॉन्ट्रियलला तेव्हा या डॉक्टर हो फोटो ना. काढा. हा, हा. ओ डॉक्टर गिरीशाला डॉक्टर फोटो काढा. अरे गिरीशाला काढेल ना तो आता. अच्छा गिरीश आला काढतोय का? काढतोय. गिरीश तुम्ही सगळेजण पुण्याला आपण नक्की भेटूया. मला हो, पण हो. आवडेल सगळ्यांची Sure, sure. आम्ही नेहमी प्रत्यक्ष तळेगावला येत भेटायला. असतो, तुला मी सांगितलं ऍज आय टोल्ड यू. गिरीश फोटो गिरीश, काढ. हो पण तू तळेगावला येऊन तू तळेगावला दुसऱ्या आले का मैत्रिणीकडे जातेस. नाही नाही, यावेळेला नाही, यावेळेला हिच्याकडे जाऊ. गिरीश फोटो Anyway, काढ. गिरीश Girish, if you can click the photo. Yeah. 3, 2, 1. Thank you. Thank you. थँक्यू Thank थँक्यू वर्षा. छान बोललीस ग. मस्त 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 मस्तच बोलली. खूप फोकस्ड आहे. राजू हम्म. Bye bye. करावं लागेल हा? कर